त्यासाठी क्लाइंब करणं हे मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, पण त्याच्याबरोबर डिसेंड सेफली येणे ही खूप मोठी गोष्ट आहे. माउंट मकालू भरपूर चॅलेंजिंग होता, अवघड होता. समिट म्हणजे टॉपवर फार थोडीशी जागा आहे, ट्रॅव्हर्स आहे आणि टेक्निकल क्लाइंब करून मला फार आनंद झाला. From Mount Makalu, I saw Mount Kanchenjunga, which is the third highest mountain. So next year I'll go for Mount Kanchenjunga. And नमस्कार, गुड मॉर्निंग. आजच्या या शरीर फाउंडेशनच्या यशोगाथामध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि त्यांची एक ऊर्जा घेऊन आणि त्यांची प्रेरणा घेऊन आजचे आपले जे गेस्ट आहे, आपली पाहुणी आहे, ती आहे आपल्या देशाची, महाराष्ट्राची, साताऱ्याची कन्या प्रियंका मोहिते. तिचा छोटासा व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिलेलाच आहे. तिने जी आव्हानं एक एक पार करत गेलेली आहे, तिचा हा जो जीवन प्रवास आहे, तिला काय संघर्ष करावा लागला. आजचा विषय खरं तर थोडासा वेगळा आहे. आपण नेहमी इतर व्यावसायिक किंवा शेतकऱ्यांच्या विषयी आपले विषय असतात, परंतु आज मला असं वाटतं हा विषय आम्ही मुद्दामून निवडलेला आहे फाउंडेशनच्या टीम मेंबर्सनी, कारण आपल्या आजूबाजूला अनेक असे तरुण तरुणी युवती अशी आहेत ज्यांना हल्ली ट्रेकिंगचा खूप एक आवड निर्माण झालेली आहे. आणि ज्या लोकांना ट्रेकिंग करायची जर आवड नसेल, तर मला असं वाटतंय आज प्रियंकाकडे बघून आपण सर्वांनी तिच्याकडून काहीतरी एक प्रेरणा, एक मोटिवेशन घेतलं पाहिजे आणि एक स्पोर्ट म्हणून, एक आवड म्हणून ती जे करत आहे याच्याकडे पाहिलं तर आपण पण, मला असं वाटतंय, कोणतेही आव्हान पेलायला आपल्याला अवघड जाणार नाही. प्रियंका, आजच्या या शरयू फाउंडेशनच्या शरयू यशोगाथामध्ये तू आजची यंगेस्ट, तू मकालू पर्वत, तू यंगेस्ट इंडियन आणि यंगेस्ट जगात पण तू यंगेस्ट आहेस मला असं वाटतं. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये देखील तू आमची सर्वात लहान छोटीशी गेस्ट आहेस आणि अ बिग वॉर्म वेलकम टू यू फ्रॉम ऑल ऑफ अस. थँक्यू सो मच मॅम आणि शरयू फाउंडेशन आज मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. गिर्यारोहण जस्ट आता स्टार्ट झालेलं आहे ऍक्च्युली. आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये, मी सातारा सिटीचे आहे. पहिलं मी स्वतःचं थोडंसं इंट्रोडक्शन देईन. माझं MSc बायोटेक पूर्ण झालं मुंबई विद्यापीठामधून. आणि गिर्यारोहण म्हणजे मी साताऱ्याची आणि मी अजिंक्यताराच्या पायथ्याशी राहते, त्यामुळं नवल असणं काहीच म्हणजे मोठी गोष्ट नाहीये. मी प्रत्येक सॅटर्डे संडे माझे काका आम्हाला अजिंक्यताऱ्यावर घेऊन जायचे, मला आणि माझ्या कझिन्सला. सो दॅट्स हाऊ माझी जर्नी स्टार्ट झाली क्लाइम्बिंगकडे किंवा म्हणा ट्रेकिंगकडे. आणि एक इन्स्पिरेशन सगळ्यांनाच आहे, म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आणि ऑफकोर्स 4थीत असल्यापासून शिवाजी महाराजांचे धडे पुस्तकात असल्यापासून ते एकदम असं नाही का एनर्जी यायची. मग आम्हाला कधी एक्स्ट्रा अभ्यास करायची गरज लागली नाही, कारण काका आहेत ना आम्हाला किल्ल्यावर घेऊन जायचे आणि लिटरली त्यांचा इतिहास सांगायचे ऍज अ स्टोरी. मग तो एक आवड निर्माण होत गेली. ती स्टोरी मग असेल अजिंक्यतारा असेल, मग प्रतापगड असेल, मग साताऱ्यातले वासोटा असेल, असे छोटे छोटे किल्ले म्हणा, राजगड असेल, अशा सगळ्या किल्ल्यांवर जाऊन त्यांनी आम्हाला म्हणजे महाराजांचे स्टोरी सांगायला सुरुवात केली. आणि ती आम्हाला अभ्यास करायची जास्त गरज तेव्हा लागायची नाही. सो अशा पद्धतीने माझा हा प्रवास ट्रेकिंगकडे सुरू म्हणजे चालत राहिला. पण माझ्या काकांनी माझ्या आणि माझ्या कझिन्स मध्ये एक गोष्ट पाहिली, ती म्हणजे होती डिसिप्लिन. ती आमच्यात एकाच्यात सुद्धा नव्हती. सो आमच्यामध्ये डिसिप्लिन यावं म्हणजे निसर्गात जाणे फिरणे
बरं निसर्गाचे रूल्स फॉलो करणे ह्या गोष्टी आम्हाला काहीच माहित नव्हत्या. जेव्हा आपण निसर्गामध्ये जातो तेव्हा आपण कधीही निसर्गाला डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. आपण तिथले वेगवेगळे आवाज, वाऱ्याचा आवाज असेल, पक्ष्यांचे आवाज असतील हे ऐकणं, एका लाईनमध्ये चालणं हे जे काही-काही नियम होते हे आम्हाला लिटरली येत नव्हते. सो त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं माझ्या काकांनी, की तुम्ही एक काम करा, की तुम्ही एका प्रोफेशनल टीम सोबत ना जायला सुरुवात करा. हां. मग आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली. सातारामध्ये एक धबधबा आहे सांडोली धबधबा म्हणून. तो माझा पहिला म्हणजे ॲज प्रोफेशनल ट्रेक असा म्हणाल तर सांडोलीचा धबधब्याचा जो माझा पहिला ट्रेक होता. हां. आणि तो ट्रेक अनफॉर्च्युनेटली म्हणा अर्धाच करावा लागला कारण पाणी वाढलं आणि पाणी वाढल्यामुळे पाण्याचा फ्लो एवढा वाढला, की आम्हाला लिटरली क्रॉस करायला पण येत नव्हतं. त्यामुळे आमचे जे सर होते त्यांनी सांगितलं, की आपण माघार घेऊया आणि आपण परत सातारा सिटीकडे जायला जाऊ. पण ते एक मनामध्ये होतं, की अरे आपण जे 6 तास वगैरे आपण ह्या ट्रेकिंगसाठी आलो, पण आनंद तर आहेत आतूनमध्ये. पण निसर्गाच्या पुढे आपण काही करू शकत नाही. ही एक बेसिक गोष्ट ना आणि ती फार मोठी गोष्ट आहे. ती तेव्हा पहिल्याच ट्रेकमध्ये मला समजलेली. सांडवलीचा पहिला ट्रेक झाला. मला तर आता आठवत पण नाही मी किती वेळा तो सांडवली धबधब्याचा ट्रेक केला असेल आणि माझी जर्नी सुरू झाली. शाळेमध्ये असताना मला गुरु कैलास बागल यांनी मला फार एन्करेज केलं, प्रोत्साहन दिलं, की "तू ट्रेकिंग कर, क्लाइम्बिंग कर." थोडीशी भीती होती आणि थोडी अजिबात माहिती पण नव्हती. ह्या काय पण प्रियंका, ट्रेकिंगची आवड म्हणजे जसं तू म्हणाली का काकांनी ती तुमच्यामध्ये इन्स्टिल केली किंवा डेव्हलप केली. पण घरामध्ये कोणी अजून आहे का असं गिर्यारोहण करणारं किंवा म्हणजे तुम्हाला प्रेरणा कोणाकडून मिळाली तुला? का सो आवड तुला स्वतःलाच आवड? येस, घरामध्ये ट्रेकिंग करणारे म्हणजे माझे काका आम्हाला किल्ल्यावर घेऊन जायचे. हं. महाराजांची प्रेरणा होती. त्यामुळे आम्ही कधीही म्हणजे मी म्हणते ना, मी नेहमी बिलीव्ह करते, की छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्यापेक्षा तुम्ही त्यांचे जे मोरल्स आहेत, त्यांच्या व्हॅल्यू आहेत, एक जरी आपण आपल्याकडे ठेवला आणि तो फॉलो करत गेलो, तर आपण आज कुठेही म्हणजे जाऊ शकतो. आणि ह्या गोष्टी जेव्हा होत्या ना, तेव्हा लहानपणी एवढ्या माहीत नव्हत्या. पण जेव्हा आम्ही जायचो, आम्हाला ना एक पॉझिटिव्ह फील यायचा, एनर्जी यायची. अरे, महाराजांनी इथे असताना हा निर्णय घेतला असेल राजगडावरनं, जिजाबाईंनी सांगितल्यानंतर तोरणा हवाय म्हटलं म्हणजे हे आम्ही ना लिटरली इमॅजिन करायचो. अरे, हे महाराजांनी केलं असेल, हे सांगितलं असेल. सो ती एनर्जी मिळायची आणि शूरता होतीच, पण डिसिप्लिन आमच्यात नव्हता. म्हणून माझ्या काकांनी सांगितलं, की तुम्ही प्रोफेशनल लोकांसोबत जावा, तेव्हा हं, तुम्हाला कळेल हं. निसर्गामध्ये कसं चाललं पाहिजे, प्लास्टिक टाकलं नाही पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, यामुळे तशा म्हणजे चालू झाल्या. पण तू आणि मगाशी म्हणालीस, की निसर्गाचा नियम असतो. हे म्हणजे अनेक लोकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल, की निसर्गाचा पण काही नियम असतो का? आणि तो पाळायला लागतो का? निसर्गाचा लिटरली खरं सांगते नियम असतो आणि आपण देव मानतो, हे करतो. पण माझ्यासाठी सगळ्यात मोठा देव आहे, निसर्ग आहे आणि निसर्गाच्या समोर आपण काहीच करू शकत नाही. आपण फार असे म्हणजे माझ्या गिर्यारोहणाच्या आत्तापर्यंतच्या या छोट्याशा करिअरमध्ये मी एवढे प्रसंग पाहिले, की लिटरली की निसर्गासमोर आपण जस्ट छोटेसेच आहोत. त्यामुळे निसर्गाचा निर्णय हा लास्ट निर्णय आहे आणि तो आपण नेहमी रिस्पेक्टफुली घेऊन मग ती माघार असेल कुठल्या माउंटनमध्ये, ती मी नेहमी घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं, की आपण निसर्गामध्ये जेव्हा जातो, तेव्हा आपण त्यांच्या टेरिटरीमध्ये जातो. तिथे प्राणी असतात, पक्षी असतात. त्यामुळे आम्ही जेव्हा ट्रेकिंगला जायचो, तेव्हा म्हणजे म्युझिक नसायचं, काही नसायचं. मोबाईल फोन्स पण नसायचे, कारण मी तेव्हा शाळेत होते. आय रिमेंबर आमच्याकडे फोन्स पण नव्हते. हं. आणि त्यामुळे आत्ताचं ट्रेकिंग आणि तेव्हाचं ट्रेकिंग बघितलं गेलं तर फार फरक आहे. तेव्हा मी जेव्हा जायचो ना आणि मला आत्ता जरी कोणी विचारलं, "ए प्रियांका मला राजगडावर जायचं, मग मी कसं जाऊ?" मग मी त्यांना सांगते, की "त्या फाट्यातून आज जा, तिथून 1 तास लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला 2-1 तास लागतील राजगडावर चढायला." आणि माझी तर म्हणजे असं बाय हार्ट आहे. सो हं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना निसर्गामध्ये गेल्यानंतर म्हणजे लिटरली विसरून जायचो आम्ही आणि फोकस करायचो, की किती अभाढव्य आहे आणि किती आपल्याला एनर्जी मिळू शकते. याचा एक फायदा मला माझ्या अभ्यासात पण झाला. मी एम-एस-सी केलं, बायोटेक केलं. मी रिसर्चमध्ये आता सध्या काम करते. मी एक्झामच्या आधी सुद्धा ट्रेकिंगला जायचे आणि त्याच्यानंतर येऊन 1-2 दिवसामध्ये पेपर वगैरे द्यायचा आणि मी चांगले म्हणजे अरे टॉप बापरे! 5 मध्ये हां, होते. त्यामुळे हां. घरच्यांनी नंतर मला सांगितलेलं, की अभ्यासामध्ये किंवा मी भरतनाट्यम पण करायचे तेव्हा. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी बॅलन्स करायला पण शिकले हं. त्याच वेळी. त्यामुळे आत्ता मला जॉब करून प्रॅक्टिस करून क्लाइम्ब करायला फार ईझी पडतात ह्या गोष्टी. कारण त्या मी लहानपणापासूनच बॅलन्स करायला शिकले. जरी करेक्ट. माझं पॅशन क्लाइम्बिंग आहे सध्या, हां, हां, पण माझं करियर आहे ते सायन्स आहे. त्यामुळे मी ते दोन्ही पण एक गोष्टी एकत्र करतीये. हां. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू होत्या, तेव्हा कैलास बागल सरांनी मला भरपूर गाईडलाईन केली आणि त्यांनी मला सांगितलं, की
तू हिमालयामध्ये जाऊन ट्रेक कर आणि हिमालयामध्ये जा. कारण जेव्हा आपण माउंटन क्लाइम्ब करतो, सह्याद्री हा अवाढव्य आहे, पण सह्याद्रीमध्ये वेदरचे चॅलेंजेस फार कमी आहेत. जेव्हा आपण हिमालयामध्ये जातो, तेव्हा जसं-जसं आपण अल्टिट्यूड गेन करत जातो, त्याच्यानंतर ऑक्सिजन लेव्हल जी आहे ती कमी-कमी होत जाते. सो एक टर्म भरपूर इम्पॉर्टंट आहे हिमालयामध्ये, ती म्हणजे ॲक्लिमटायझेशन. म्हणजे आपण समजा महाबळेश्वरला जरी गेलो, तर पहिल्यांदा 1 दिवस आपल्याला भरपूर थंडी वाजते. त्याच्यानंतर आपण 2-3 दिवस राहिल्यानंतर आपण ॲक्लिमटाइज करायला स्टार्ट होतो. म्हणजे त्या वातावरणाशी मिळतं-जुळतं करायला स्टार्ट होतो. सो त्याच्यानंतर आपल्याला थंडी वाजते, पण आपल्याला व्यवस्थित वाटायला लागतं. सो ह्या टर्म्स आहेत त्या माउंटनमध्ये फार इम्पॉर्टंट आहे. सो माझ्या घरचे जसे मी अभ्यासामध्ये होते, भरतनाट्यम करायचे, त्यामुळे माझ्या मम्मीकडून थोडंसं असायचं, की "काय तू क्लाइम्बिंग करतेस, नेहमी धडपडून घरी येत असतेस. आता तुला विशारद करायचं." ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण मग मला आठवते मी 12वी मध्ये होते आणि कृष्णा पाटील म्हणून एक पुण्याची मुलगी होती आणि तिने एव्हरेस्ट शिखर सर केलं आणि ती अवघी 19 वर्षाची होती. आणि ते सगळ्या माझ्या फॅमिलीला भरपूर हिट झालं. म्हटलं 19 वर्षाची मुलगी जर एव्हरेस्ट सर करू शकते, तर आपण आपल्या मुलीला तर ॲटलीस्ट हिमालयामध्ये तरी पाठवू शकतो. सो माझ्या मम्मीनी तो डिसिजन घेतला. लाइक माझ्या डॅडनी कधीच मला ह्या गोष्टींपासून अडवलं नाही बिकॉज रिस्क असून सुद्धा पण त्यांनी मला सांगितलेलं, की "एक चान्स आहे प्रियांका. तू जर सक्सेसफुली करू शकलीस, म्हणजे तुझं ॲक्लिमटाइज भरपूर झालं, व्यवस्थित झालं आणि तू जर ते कोर्सेस पूर्ण केलेस, तर आपण ह्या गोष्टींबद्दल विचार करू पुढे." आणि अशा पद्धतीने स्टार्ट केलं ॲक्चुअली. मी बेसिक कोर्स केला नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग मधून. मी पहिल्यांदा स्नोफॉल पाहिलेला माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये आणि मी फार खुश झालेले. मला अजूनही आठवते. पण मी पहिल्यांदा 17,600 फुटांपर्यंत मी मजल मारलेली आणि तेव्हा ॲक्लिमटाइज झालेले प्रॉपर आणि मी फिट पण होते. कारण एडव्हेंचर हा असा स्पोर्ट आहे, की त्याच्यामध्ये तुम्ही फिजिकली फिट तर भरपूर गरजेचं आहे. पण सेकंड गोष्ट अशी आहे, की तुम्ही मेंटली फिट असणं गरजेचं आहे. करेक्ट. जेव्हा तुमची पूर्ण बॉडी थकते आणि सांगते, की बस आता नाही होऊ शकत आहे. तेव्हा एक असतं तुमचं मेंटल प्रिपरेशन किती आहे, की नाही माझं मन मला नेहमीच सांगतं, माझं ब्रेन मला नेहमी सांगतं, "प्रियांका अजून 2 पावलं, खरंय. अजून 2 पावलं." अशी 2 पावलं करत मी टॉपपर्यंत पोहोचते. आणि पण हे तसंच मेंटली स्ट्रॉंग असणं पण म्हणजे मी इतरां जाऊन उंची गाठलेली आणि माझे घरचे फार खुश होते. हं. मी बेसिक केला 17,000 फूट गेन केलं. त्याच्यानंतर मी एडवान्स माउंटेनिअरिंग कोर्स केला. त्याच्यामध्ये मी माझं पहिलं शिखर क्लाइम्ब केलं आणि ते होतं 21,600 फुटांचं माउंट बंदरपूर जे उत्तराखंडमध्ये आहे. जेव्हा मी ते शिखर पार केलं आणि मी घरी आले, तेव्हा माझ्या पप्पांनी मला सजेस्ट केलं, "आता आपण एव्हरेस्ट करूया." मी म्हटलं, "पप्पा 21,600 फूट आणि 29,030 फूट ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे." म्हटलं. मला आता चांगलं क्लाइंबर व्हायचं आणि मला भरपूर शिखरं क्लाइंब करायची आहेत आणि नंतर एक्सपिरियन्स घेऊन माउंट एव्हरेस्ट शिखर सर करायचं आहे. कारण हे टॉप ऑफ द वर्ल्ड आहे आणि ते प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न आहे. पण म्हणतात ना कुठेतरी तुम्ही जेव्हा युनिव्हर्समध्ये, निसर्गामध्ये तुमची एखादी गोष्ट आहे, एखादं तुमचं स्वप्न आहे, ते तुम्ही फार जेन्युइनली जर मांडलं, जे भरपूर पॉझिटिव्ह पद्धतीने मांडलं, तर निसर्ग सुद्धा ते तुम्हाला द्यायला साथ देतं. सुरुवात हो. करते. माझ्याकडून नव्हतं, पण माझ्या पप्पांकडनं ती गोष्ट नक्कीच होती. आणि येस, मी IIT साठी प्रिपरेशन करत होते आणि मला एक दिवशी फोन आला, की आम्ही माउंट एव्हरेस्टसाठी टीम घेऊन जाणार आहे आणि वयोगट असेल 15 ते 20 वर्ष. तर तुला तुला सिलेक्शनसाठी यायला जमेल का? आणि माझ्या डोक्यातून पूर्ण IIT गेला. म्हणजे एव्हरेस्ट आणि तेव्हा मी विचार केला, की दार्जिलिंगला जायचंय. एक इन्स्टिट्यूट आहे आणि मी ॲडव्हान्स कोर्स ऑलरेडी करून आलेले. तिथे 1-2 शिखरं क्लाइम्ब करायला भेटतील. पण एव्हरेस्टसाठी सिलेक्शन हे फार मोठी प्रियांका, गोष्ट सो मला एक प्रश्न विचारायचा होता. इथे तू आहेस म्हणून, की पहिलं तुझी इन्स्टिट्यूट कोणती? म्हणजे समजा इतरांना तिथे जायचं असेल किंवा तर कुठे आहे ही इन्स्टिट्यूट? नक्की. गिर्यारोहण प्रशिक्षणासाठी बऱ्याच इन्स्टिट्यूट आहेत आपल्या इंडियामध्ये. जी सगळ्यात पहिली इन्स्टिट्यूट जी ओपन झालेली ती आहे हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट जी दार्जिलिंगमध्ये आहे. सर तेन्झिंग नॉर्गे अँड एडमंड हिलरी यांनी जो एव्हरेस्ट शिखर पहिलं सर केलेले तेन्झिंग नॉर्गे आपले भारतातले त्यांच्या नावावरती इन्स्टिट्यूट आहे. आणि मी ज्या इन्स्टिट्यूटमधनं प्रशिक्षण घेतलं ती आहे नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग. ती आहे उत्तराखंडमध्ये, उत्तर काशीमध्ये आहे. तसंच मनालीमध्ये इन्स्टिट्यूट आहे, काश्मीरमध्ये इन्स्टिट्यूट आहे. अशा बऱ्याच माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट आहेत. पण ह्या ज्या 2 आहेत, ज्या मी पहिलं नाव घेतलं, त्या रिलेटिव्हली म्हणजे निमित्तर आहे ते लीडर्स घडवते आणि लिटरली लीडर घडवायचं ते काम करते. हां. आणि ह्याचं प्रशिक्षण जे असतं ते अत्यंत खडतर असतं. 28 दिवसांचं प्रशिक्षण असतं ते. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची बॅग पॅक करणं,
पासून तुमचे क्लाइम्बिंग शू कसे बांधायचे, हं. इक्विपमेंट कसं फोल्ड करून ठेवायचं किंवा इक्विपमेंट कसे क्लाइम्बिंगचे इक्विपमेंट कसे घालायचे, त्याच्या पद्धतीने नॉट्स असतात, ह्या सगळ्याचं प्रशिक्षण दिलं जातं. स्नोमध्ये कसं वॉक करायचं, आईसमध्ये कसं क्लाइम्ब करायचं, रॉकवर कसं क्लाइम्ब करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तिथे शिकवल्या जातात. आणि मोर दॅन तुमचं फिजिकल फिटनेस, तुमचा मेंटल फिटनेस तिथे चेक केला जातो. कारण जसं-जसं आपण हायर अल्टिट्यूडवर जातो, म्हणजे 5,000 मीटरवरनं 6,000 मीटरवर जातो, तसं आपल्या सोयी ज्या असतात, सोयी-सुविधा ज्या आपल्याला 5,000 मीटरवर मिळतात, त्या भरपूर कमी होऊन जातात. त्यामुळं ऑक्सिजन कमी असल्यामुळे मानसिकता अशी होते, की आपली चिड होणं, आपल्या टीमसोबत आपलं कसं बिहेवियर आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिथे बघितल्या जातात आणि ह्याच्यानंतरच तुम्हाला डिसाईड केलं जातं. आणि ह्या सगळ्या नॉलेज नंतर म्हणजे आमची एक्झाम पण असते, त्याच्यामध्ये पण आम्हाला स्नोमध्ये बसवतात आणि रिटर्न पेपर पण द्यायला लावतात. कारण त्याचे क्लासेस असतात. जसं हिमालय आहे, त्याच्यामध्ये हार्ड आईस आहे, ग्लेशियर आहे. मग त्याला टर्म्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचं तिथं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ग्रेडिंग दिलं जातं. आणि ती मी सजेस्ट त्याच्यासाठी करेन, की कोर्स करणं का इम्पोर्टंट आहे. जेव्हा आपण एवढे मोठे शिखर चढायला जातो ना, तेव्हा अशा म्हणजे इन्स्टिट्यूटमध्ये आपण जेव्हा ट्रेनिंग घेतो, तेव्हा आपल्याला समजून येतं, की आपली बॉडी 5,000 मीटर, 6,000 मीटर किंवा आपल्या टीमशी कशी रिएक्ट करते, आपण कसं बिहेव करतोय. हं. हे सगळ्या गोष्टी आपल्याला क्लाइम्ब करण्याच्या आधी आपल्याबद्दल माहीत असणं फार गरजेचं आहे, असं मी समजते. त्यामुळे मी हे कोर्सेस केलेले हिमालयामध्ये हं. आणि त्याच्यानंतरच माझं सिलेक्शन झालेलं एव्हरेस्टच्या टीममध्ये. फार मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. मी ग्रॅज्युएशन बी-एस-सी बायोटेकच्या शेवटच्या वर्षाला होते. माझं भरतनाट्यमचं लास्ट एक्झाम होती विशारद. त्यामुळे हे सगळ्या अचीव्हमेंट्स ज्या होत्या, त्या एकाच वर्षी आलेल्या 2012 आणि 13 ला. हं. आणि जसं एव्हरेस्ट सर करायचं होतं त्याच्यासाठी सगळ्यात मोठं 2 चॅलेंजेस होते. ते म्हणजे फिजिकली स्वतःला प्रिपेअर करणं आणि हं. दुसरी गोष्ट होती मेंटली प्रिपेअर करणं आणि ह्या दोन्ही गोष्टी तर मी एकच समजते फिजिकल आणि मेंटली प्रिपेअर करा स्वतःला. पण सेकंड गोष्ट होती फायनान्शियल सपोर्ट जो हं. की मला भरपूर खर्च येणार होता त्या गोष्टीसाठी. हं. माझ्या पेरेंट्सनी मला सांगितलं, की "तू फोकस कर तुझ्या फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेसवर. वी आर देअर फॉर यू. आम्ही तुझ्यासाठी फायनान्शियल करण्याचा सगळा प्रयत्न करू." नॉट ओन्ली माझे पेरेंट्स, पण माझी पूर्ण फॅमिली तेव्हा एकत्र आलेली. हं. सो भरपूर त्या गोष्टी जेव्हा मी एव्हरेस्टसाठी स्पॉन्सरशिप वगैरे मागायला जायचे, तेव्हा भरपूर क्रिटिसिझम पण मला घ्यावं लागलं, की "अरे मुलगी आहे." मी अवघी 20 वर्षाची होते तेव्हा. 20 वर्षाची आहे. तिला माउंटेन मधला काही जास्त एक्सपिरियन्स नाहीये. ती कशी करेल? या हां. सगळ्या गोष्टी यायच्या. तेव्हा मी माझ्या पप्पांकडे बघायचे आणि ते लाइक, "तू करू शकतेस. दॅट्स इट." हां. आणि म्हणजे माझ्या घरामध्ये असं वातावरण होतं, की सकाळी एव्हरेस्ट, संध्याकाळी एव्हरेस्ट. सगळीकडे एव्हरेस्ट, एव्हरेस्ट होतं. माझ्या रूममध्ये सगळे एव्हरेस्टचे फोटोज होते. कारण मी फक्त त्याचा विचार करायचे. हां. एक एक सॉरी? नाही, नाही. आय एम ओके. हां. नाही, नाही. आवाज येतोय का? ओके. हां. ओके. हां. सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या. माझं शेड्यूल फार म्हणजे टाईट होतं तेव्हा. मी सकाळी 5 वाजता उठायचे, रनिंग करायचे 5 ते 6 किलोमीटर. हं. नंतर मग मी बॅकपॅकमध्ये एक 10 ते 15 किलो वजन घ्यायचे आणि हं. ते आमच्या इथे जरंडेश्वर आहे, जनाईमळाई आहे. असं आम्ही प्रॅक्टिस करायचो लोड फेरीची. कारण हं. आपण माउंटनमध्ये सगळं व्हर्टिकल क्लाइम्ब करणार आहोत. मग ती लोड फेरीची मी प्रॅक्टिस करायचे. हं. मी मेडिटेट करायचं भरपूर, हं. योगा हं. करायचे आणि अ, ह्या गोष्टी मला मेंटली प्रिपेअर करायच्या फिट होण्यासाठी. हं. आणि त्याच्यानंतर मी जिम पण करायचे. हं. ह्या सगळ्या माझ्या गोष्टी होत्या. त्यामुळे त्याच्यानंतर 11 पर्यंत हे सगळं ट्रेनिंग व्हायचं सकाळी. मग मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होते, त्यामुळे मी कॉलेज करायचे. नंतर सातारामध्ये एक सैनिक स्कूल आहे. तिथले जे प्रिन्सिपल होते गरेवाल सर, त्यांनी मला एक परमिशन दिलेली. तिथले जे पी-टी टीचर होते ते मला ट्रेन करायचे तिथे. हां. आणि मी सांगू इच्छिते, की मला ना पहिल्यांदा एक पुशअप्स पण जायचा नाही. एक पुशअप्स पण माझ्याकडून व्हायचा नाही का माझ्याकडून एक कंटिन्युअसली 20 ते 25 मिनिट पण रनिंग व्हायचं नाही. पण त्या बेसिक एक पुशअप पासून मी माझी जी ट्रेनिंग बघते त्याच्यामध्ये मी 30-30 पुशअप्स ॲट अ टाईम वन गो करायला शिकलेले ते. ऑल बिकॉज ऑफ माय जे मला सगळे मेंटर्स मिळाले त्यांच्यामुळे. आणि त्याच्यानंतर मी भरतनाट्यमचं जसं म्हणाले, की मी भरतनाट्यम विशारदची एक्झाम देत होते. शेवटची हं. एक्झाम असते ती. हं. त्याच्यानंतर मी 7 ते 8 ह्या भरतनाट्यमच्या क्लासला जायचे. त्यामुळे हे असं सगळं शेड्यूल व्हायचं. हं. पण घरचे मला लिटरली एन्करेज करायचे आणि मला माझ्या डाएटचा जास्तीत जास्त म्हणजे
डाएट माझे प्रॉपर प्लॅन होता. प्रोटीन इंटेक असेल, फायबर इंटेक असेल, थोडंसं वेट गेन करायचं होतं. मी थोडं अंडर वेट असल्यामुळे मला वेट गेन करावं लागलं. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. ह्या सगळ्या कंटिन्युअसली 6 महिने चालल्या. कारण आपण एखादं सगळ्यात मोठं माउंटन म्हणजे टॉप ऑफ द वर्ल्ड जेव्हा आपण सर करायला जातो, तेव्हा आपण सगळ्या गोष्टीतनं प्रिपेअर होणं फार गरजेचं होतं आणि माझी फॅमिली ऑफकोर्स फायनान्शियलच्या सगळ्या गोष्टी बघत होते. सो भरपूर गोष्टी मला पण ऐकायला यायच्या, की म्हणजे आज मुलगी आहे, करू शकेल का? ह्या सगळ्या गोष्टी. पण मी त्या गोष्टींकडे कधीच विचार केला नाही. मी फक्त फोकस होते, की आपल्याला आपण डिझर्व्ह करतो. आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळाली आहे जगातलं सर्वोच्च शिखर क्लाइंब करायचं आणि आपल्याला किती फोकस असलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि जातात. हे माझ्या पप्पांनी तेव्हा थोड्या गोष्टी अफेक्ट व्हायच्या. पण जे घरचं बॅकग्राऊंड झालेलं ते फक्त पॉझिटिव्ह होतं. आणि ह्या सगळ्या प्रिपरेशन नंतर मी एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी गेलेले 2013 एप्रिल मे ह्या वेळी. सर्व गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. आय थिंक ती माझी पहिलीच कंट्री होती नेपाळ. मी जेव्हा महाराष्ट्रातनं म्हणजे इंडियातून बाहेर गेलेले. सो नेपाळमध्ये नवीन गोष्टी सगळ्या त्या नवीन गोष्टी होत्या. आमचा एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक चालू झाला. 10 ते 15 दिवसाचा ट्रेक होता. जसं मी मेन्शन केलेली टर्म ॲक्लिमटायझेशन हा टर्म होती. तर ह्या आम्ही ॲक्लिमटाइज करत प्रॉपर ॲक्लिमटाइज करत आम्ही सगळ्या गोष्टी चालू केल्या. आम्ही लुकलाला पोहोचलो. काठमांडूपासून लुकलाला आणि तिथून आम्ही आमचा ट्रेक चालू केला. 17 एप्रिल रोजी मी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पोहोचलेले. एव्हरेस्टच्या बेस कॅम्पच्या आधी गोरक्षेप म्हणून एक जागा आहे. तर ती अगदी छोटीशी आहे आणि बेस कॅम्प आणि गोरक्षेपचं अंतर बघाल तर एक 2 तास लागतात मॅक्सिमम जायला. गोरक्षेपमध्ये जेव्हा मी पोहोचले तेव्हा माझी थोडी हाईट गेन झाल्यामुळे थोडीशी तब्येत थोडीशी व्यवस्थित नव्हती. थोडंसं फिव्हरिश वाटत होतं. पण जेव्हा मी पोहोचले मी नक्की सांगायला मला आनंद होतो, की तिथे गिरीप्रेमी नावाची एक पुण्यातली संस्था आहे. 2012 रोजी त्यांचं सर्वात मोठी एव्हरेस्टची मोहीम झालेली. तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक स्टॅच्यू, एक पुतळा तिथे प्रस्थापित केलेला. आणि बिलीव्ह मी फक्त ऐकलेलं आणि जेव्हा गेले तेव्हा ती ऑल एनर्जी होती ना बॅक अँड फोर्थ ती सगळी एकत्र आली. आणि आज लाईक येस आणि तिथे एवढ्या लोकांना माहीत झालेलं, की मी जस्ट म्हणायचे छत्रपती शिवाजी महाराज किंवा माझे शेर्पा जय म्हणायचे. सो त्यांना भरपूर म्हणजे माहीत झालेलं आणि ती एनर्जी मला मिळाली. मम्मीनी ऑलरेडी मला त्यांच्यासाठी एक भगवं वस्त्र असं दिलेलं आणि एक प्राउड फील होतं, की दुसऱ्या कंट्रीमध्ये महाराज आहेत आणि ती एनर्जी ऑलरेडी मिळालेली. म्हणजे माझा प्रवास महाराजांच्या गोष्टी ऐकून किल्ल्यांपासून ते एव्हरेस्ट पर्यंत महाराज हे अमेझिंग. म्हणजे मला स्टिल असं एनर्जी फील होते त्या गोष्टींनी आणि मी माझा सगळा ताप वगैरे नाही का हेडेक होत होतं सगळं विसरून गेलेले पूर्ण. बेस कॅम्पवर पोहोचलो. आम्ही 17,000 फुटांवरच आहे बेस कॅम्प. मला आठवतं मी पहिल्यांदा जेव्हा हिमालयात गेलेले तेव्हा मी 17,000ची उंची गाठलेली. 17,600 एक्झॅक्टली एव्हरेस्ट बेस कॅम्प आहे. कलरफुल टेंट आहेत. ग्लेशियर आहे. खुंबू ग्लेशियरवर आमचे सगळे टेंट लागलेले होते आणि फार आनंदाची गोष्ट होती आणि आमची 10 जणांची टीम होती. तिथे एक थंब रूल आहे म्हणजे आपण ही कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात जेव्हा करायला जातो तेव्हा आपण म्हणजे देवाची पूजा करतो, की मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये यश येऊ दे. ह्या सगळ्या गोष्टी आपण नेहमी प्रे करतो. तसं तिथलेही लोक सेम आपल्यासारखेच आहेत. तर रूल असा होता, की आम्ही जायच्या आधी म्हणजे माउंटनमध्ये खुंबू ग्लेशियरवर आमची एव्हरेस्ट मोहिमेची चढाई करण्याच्या आधी आम्ही आमचे सगळे इक्विपमेंट्स असतील, सगळ्या गोष्टी आम्ही तिथे ठेवतो, पूजा करतो आणि पूजा ह्याच्यासाठी, की टॉपवर जाणं हे इम्पॉर्टंट नाहीये. पण आमची जी टीम आहे 10 जणांची ती टॉपवर पोहोचली तर पाहिजेलच. पण खाली येताना सुखरूप येणं गरजेचं आहे. कारण क्लाइंब करणं माझ्यासाठी एक अर्धा रस्ता आहे आणि क्लाइंब करून खाली येणं सगळ्यात म्हणजे मोठी गोष्ट आहे. कारण मोस्टली जे ॲक्सिडेंट्स होतात, मोस्टली ज्या डेथ होतात, त्या क्लाइंब करून येताना होतात. सो ह्या माझ्यासाठी फार चॅलेंजिंग होतं. पूजा झाली, सगळ्यांनी एकमेकांना विश केलं, की येस आपल्याला करायचंय. मग आमची खरी चढाई सुरुवात झाली. मी 2 महिने होते पूर्ण बेस कॅम्पवर. जसं मी टर्म मेन्शन केली ॲक्लिमटायझेशन तिथेही टर्म ती इम्पॉर्टंट होती. आम्ही डायरेक्टली टॉपवर जाऊ शकत नव्हतं. मग 1000 मीटरवर कॅम्प्स लागलेले. 4 कॅम्प होते. कॅम्प 1, कॅम्प 2, कॅम्प 3 आणि कॅम्प 4. कॅम्प 4ला साऊथ कॉल असं म्हणतात किंवा एव्हरेस्टचा डेथ झोन असं म्हणतात. कारण तो आहे 8000 मीटरवर आणि प्रत्येक शिखराच्या 8000 मीटर पासून डेथ झोन चालू होतो. कारण तिथं ऑक्सिजन लेव्हल जो आहे तो फक्त 25% आहे आणि तुम्ही विदाऊट ऑक्सिजन म्हणजे आर्टिफिशियल ऑक्सिजन तिथं चालणं फार कठीण होऊन जातं. सगळ्या गोष्टी नवीन होत्या माझ्यासाठी.
ऑक्सिजनचं ट्रेनिंग असेल, ऑक्सिजनचं मास्क असेल लावायचं, ह्या सगळ्या गोष्टी नवीन होत्या. आम्ही प्रॅक्टिस केली. कॅम्प 1 ला जायचो, 1 नाईट स्टे करायचो. मग परत कॅम्प 2 ला जायचो, 1 नाईट स्टे करायचो आणि लोअर अल्टिट्यूडवर यायचो आणि रेस्ट करायचो. असं आम्ही लोड फेरी केली. आम्ही आमचे डाऊन सूट म्हणजे जे आमचे -80 मध्ये जे कपडे असतात, ते सगळे आम्ही फॉलो घेऊन जायचो, डंप करायचो, स्लीपिंग बॅग. कॅम्प 2 पर्यंत प्रॅक्टिस केली. कॅम्प 3 ला पण गेलो आम्ही. कॅम्प 3 ला आम्ही रेस्ट नाही केली कारण कॅम्प 3 आहे 7,000 मीटरवर. सो आम्ही तिथेपर्यंत गेलो, खाली आलो आणि आम्ही वाट बघत होतो फायनल की टॉपवर जायचं आता. समिट विंडोची. आता ही समिट विंडो काय असते? समिट म्हणजे टॉप. टॉपवर जेव्हा जे वारं वाहतं ते 30 किलोमीटर्स पर अवरच्या स्पीड पेक्षा खाली असणं फार गरजेचं असतं. कारण जर त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्या स्पीडमध्ये, ज्या विंडच्या स्पीडमध्ये आपण चालूच नाही शकत. आपल्याला स्नो ब्लाइंड होण्याचे चान्सेस असतात, म्हणजे अंधत्व येण्याचे चान्सेस असतात. रस्ता पण आपण विसरू शकतो आणि ऑक्सिजन लेव्हल कमी असल्यामुळे एनर्जी डाऊन होते आणि त्याच्यामध्ये तुमची डेथ होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस असतात. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. सो आम्ही डिसाईड केलं 21 तारखेला आम्हाला आमच्या टीमला टॉपवर पोहोचायचंय. त्या अनुषंगाने आम्ही 17 तारखेला 17 मेला खालून 17 मे निघालो. कोणतं साल? Sorry? इयर 2013. 2013. ओके. येस. सो 17 मेला आम्ही खालून निघालो. बेस कॅम्पवरून आम्ही डायरेक्टली कॅम्प 2 ला गेलो. 2 नाईट स्टे केल्या. कॅम्प 3 पर्यंत मी ऑलरेडी पोहोचलेले, त्यामुळे मला कॅम्प 3 पर्यंतचा रस्ता माहित होता. कॅम्प 2 पर्यंत मॅक्सिमम हाईट मी गेन केली. कॅम्प 3 होता 7,000 मीटरवर, ते मी सेकंड टाइम जात होते आणि त्याच्यात म्हणजे प्रत्येक कॅम्प जो होता ती माझी नवीन अचीव्हमेंट होती. कॅम्प 3 ला पोहोचले. 7,000 मीटर मी कधीच लाईफमध्ये क्रॉस केलं नव्हतं. माझ्यासाठी खूप नवीन अचीव्हमेंट होती. पहिल्यांदा ऑक्सिजन लावला तिथे, कारण आम्हाला 8,000 मीटरवर पोहोचायचं होतं आणि एनर्जी सुद्धा आम्हाला ड्रेन करून द्यायची नव्हती. सो 7,000 मीटरवर झोपताना सुद्धा ऑक्सिजन लावला. मला आधी वाटत होतं की ऑक्सिजन लावल्यानंतर जर आपण जसं सी लेव्हलला आपण नाही का स्प्रिंट मारतो, तसंच आपण माउंटनमध्ये सुद्धा स्प्रिंट मारू. पण सगळे जे मिथ होते ना माझे, ते सगळे उलगडत गेले, की ऑक्सिजन लावल्यावर सुद्धा आपलं पाऊल तेवढंच पडणार आहे. आपण पळू शकतच नाही हिमालयामध्ये. कारण जसं आपण वर चाललोय, ऑक्सिजन कमी होतंय आणि आपल्याकडे वेट सुद्धा 10 ते 12 किलो आहे. त्यामुळे आपण पळूच शकत नाही. त्याच्यानंतर मी कॅम्प 2 ला असताना मी माझ्या घरच्यांना म्हणजे माझ्या पप्पांना फोन करून सांगितलेलं, की 21 तारखेला ना तुम्हाला सकाळी फोन येईल आणि तुमची मुलगी टॉपवर पोहोचलेली असेल असा तुम्हाला फोन येईल. कारण तो आत्मविश्वास फार वाढत होता आणि स्वप्न म्हणजे जे बघत होते ना मी जरंडेश्वरवर प्रॅक्टिस करायचे आणि इमॅजिन करायचे, येस मी टॉपवर पोहोचेन आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ना त्या फार जवळ होत्या. आणि तेव्हा कॅम्प 3 ला पोहोचले, कॅम्प 4 ला पोहोचले. साऊथ कोल पाहिला. साऊथ कोल आहे एक फुटबॉल ग्राउंड सारखं आहे, म्हणजे मोठाच्या मोठा फुटबॉल ग्राउंड आहे आणि लिटरली वाटेल की आपण इथे पळूया आणि फुटबॉल खेळूया. पण मी असं मेन्शन केलं की ऑक्सिजन लावून सुद्धा म्हणजे पळू शकत नाही. मी साधं एक्झाम्पल देईन. मी म्हणजे साऊथ कोलला होते आणि मला टॉयलेटला जायचं होतं आणि मी विचार केला की विदाऊट ऑक्सिजन मी काय जाऊन येईन असं. पण मी जेव्हा 4 पावलं चालली त्यातल्या 2 पावलांमध्ये तर मी लिटरली अशी सिच्युएशन आलेली की मी पडतच होते. टॉयलेटला जायला सुद्धा ऑक्सिजन मास्क आणि सिलेंडर हातात कॅरी करून जावं लागलं. आणि ही म्हणजे मूव्हमेंट माझ्यासाठी सगळ्यात म्हणजे काय मी अनएक्सप्लेनेबल आहे ती मूव्हमेंट आणि तसंच मला जावं लागलं आणि साऊथ कोलवर पोहोचले. 20 तारखेची रात्र होती ती, मला अजून आठवते. सगळे आकाशामध्ये तारे दिसत होते आणि आम्ही सगळ्यांना एकमेकांना विश केलं कारण आम्ही रात्री चढाई सुरुवात करणार होतो. सकाळी टॉपवर पोहोचून आम्ही संध्याकाळी रिटर्न येणार होतो. हे फार इम्पॉर्टंट आहे कारण टॉप पर्यंत जाणं हा अर्धा प्रवास आहे आणि त्याच्यानंतर खाली येणं हा म्हणजेच पूर्ण प्रवास. हा म्हणजे हा मॅन्डेट रूल आहे तिथला. समिट इज जस्ट हाफ वे. यू हॅव टू कम डाऊन टू सेलिब्रेट युअर सक्सेस. सो आम्ही सगळ्या माझ्या टीमला आम्ही सगळे 15 ते 20 वयोगटातले होते. फुल ऑफ एनर्जी. आम्ही एकमेकांना विश केलं की उद्या भेटूया सकाळी टॉपवर. सगळे सगळ्यांच्या स्पीडनी चालणार होते. आमच्यासोबत आमचा साथी म्हणजे आमचे शेर्पा होते. आम्ही चढायला सुरुवात केली आणि जेव्हा साऊथ कोलवर पोहोचतो त्याच्यानंतर 8,000 मीटरवर आपलं ऑलरेडी पोहोचलेलं आहे. 848 मीटर फक्त राहतं. सो 848 मीटरमध्ये 4 चॅलेंजेस अजून आहेत. एक आहे बाल्कनी. जेव्हा आपण बाल्कनीवर पोहोचतो तेव्हा आपण तिब्बत साईड बघू शकतो आणि नेपाळ साईड बघू शकतो. त्याच्यानंतर येतं साऊथ समिट, त्याच्यानंतर येते हिलरी स्टेप आणि नंतर येतं ऍक्च्युअल समिट म्हणजे ऍक्च्युअल टॉप.
तर अशा 4 हर्डल्सला पार करून आम्हाला टॉपवर पोहोचायचं होतं. आणि जेव्हा मी 20 तारखेच्या रात्री चढायला सुरुवात केली आणि बाल्कनीच्या अगदीच 2 तास खाली होते मी. आणि मी रिअलाईज केलं की माझा जो शेर्पा आहे, माझा जो हाती आहे त्याची तब्येत बिघडली आहे. सो आता मला जेव्हा मी एव्हरेस्टला जात होते, मी 20 वर्षाची आणि माझ्याकडं जेव्हा मी बोलायचं तेव्हा सगळ्यांना असं वाटायचं की मी फार इमॅच्युअर आहे आणि मी फार चाइल्डिश आहे. सो मला माझ्या मेंटॉरनी नेहमी सांगितलेलं की तू असं शिखर सर करायला चालली आहे, तेच प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न आहे. तर तुला भरपूर मॅच्युअर राहिलं पाहिजे प्रियांका आणि भरपूर असे डिसिजन्स घ्यावे लागतील जिथे तुला तुझ्या मम्मी पप्पांना कॉल करता येणार नाही, कोणाला बोलता येणार नाही. हे तुझे डिसिजन्स घ्यावे लागतील. मी विचार करायचे असे कोणते डिसिजन मी घेणार आहे म्हणजे मोठे. मला माहितीये कर्नल राणा तर आहेत माझ्यासोबत जे मला नेहमी गाईड करतात. तर मी विचार केला आणि पण जेव्हा मी त्या सिच्युएशन मध्ये 8,400 मीटरवर मी उभी होते आणि माझ्या शेर्पाची तब्येत खराब झाली आणि आता काय करायचं ह्या सिच्युएशन मध्ये होते. कारण माझं स्वप्न तर फक्त 400 मीटरवर राहिलेलं. पण माझा जो शेर्पा जो माझ्यासोबत खालून माझ्यासोबत होता, मग स्वप्न इम्पॉर्टंट आहे का एखादी व्यक्ती इम्पॉर्टंट आहे? तेव्हा मला डिसाईड करावं लागलं. लिटरली मी सांगते -60 पर्यंत टेम्परेचर गेलेलं होतं आणि ऑक्सिजन लेवल फार कमी होती. जो मी ऑक्सिजन लावलेला आणि विचार करायची क्षमता पण होती. पण माझ्या डोक्यामध्ये एकदा सुद्धा असं नाही आलेलं म्हणजे की सबमिट काय हे. पण मी तो जो डिसिजन घेतला की मी रिटर्न जाईन. मी रिटर्न साऊथ कॉलवर आले माझ्या शेर्पाला घेऊन. त्याची तब्येत फारच खराब झालेली आणि मला फार रिग्रेट होत होतं की आपलं स्वप्न तर राहिलं पण मला एक आनंद होत होता की येस आज मी त्याला खाली घेऊन आले आणि माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ऍज अ ह्युमन. कारण माझ्या म्हणजे माझ्या पप्पांनी मला जाताना सांगितलेलं तो माउंटन तिथेच राहणार आहे. आम्हाला तू इम्पॉर्टंट आहे त्यामुळे असे डिसिजन घे की तुझ्या फेवर मध्ये असतील किंवा तुझ्या शेर्पाच्या फेवर मध्ये असतील आणि कोणाची लाईफ वाचवणं हा सगळ्यात मोठा मला असं वाटतं की पुण्य आहे. सो मी तो डिसिजन घेतला. मला खाली यावं लागलं. आम्ही त्याला दुसऱ्या दिवशीच शेर्पाला खाली हे केलं आणि माझे कर्नल राणा जेव्हा टॉप मध्ये पोहोचून माझी टीम सगळी खाली आली तेव्हा त्यांनी मला विचारलं. मी त्यांच्यासाठी फार खुश होते. पण आतूनच मला एक हे होत होतं की आपलं स्वप्न तर राहिलं. आपण एवढी प्रॅक्टिस केली आहे 6 महिने नॉन स्टॉप. काहीच बघितलं नाही. थंडी असेल 5 वाजता उठायचं म्हणजे उठायचंय. तेव्हा असं मनामध्ये फार भीती वाटत होती आणि म्हणजे असं वाटत होतं की आता राहिलं आपलं स्वप्न. पण मला कुठेतरी एक चान्स वाटत होता की मी कर्नल राणांशी बोलल्यानंतर मला सर एखादा चान्स देतील चढायचा आणि एखादा शेर्पा माझ्यासोबत येईल. सरांनी मला विचारलं की आणि मी त्यांना सांगितलं सर असं सिच्युएशन झाली आणि मी त्यामुळे खाली आले. हो आणि त्यांना मी हे पण सांगितलं सर मला जर एक चान्स मिळाला ना मला ट्राय करायचं सर की मला माझं स्वप्न एवढं लवकर सोडायचं नाहीये. माझा एक कोरियन मित्र होता झालेला पण ते माझ्यापेक्षा फार मोठे होते. आदल्याच दिवशी 21 तारखेला त्यांची डेथ झालेली. त्यामुळं माझा टेंट जो होता त्याचा नेक्स्ट टेंटमध्ये साऊथ कोलवर त्यांची डेथ बॉडी होती आणि माझ्यासाठी ते सुद्धा खालावणारी गोष्ट होती की इथे येऊन मी माझ्या डोळ्यांनी लिटरली लाईव्ह म्हणजे बघितलेलं की म्हणजे त्यांची डेथ झालेली. पण त्यांची त्यांना डेथ का झाली? टीम आलेली. कशामुळे झाली? त्यांची डेथ झालेली विदाऊट ऑक्सिजन ते एव्हरेस्ट अटेम्प्ट करत होते आणि त्यांचं वय जास्त होतं. म्हणजे त्यांचं वय अबाव 60 होतं आणि ते भरपूर स्ट्रॉंग क्लाइंबर होते. पण यू नेव्हर नो की तुमचं माउंटन मध्ये काय होईल आणि त्यांची डेथ त्याच्यामुळे झालेली की त्यांची एनर्जी लॉस झाली आणि ऑक्सिजन कमी असल्यामुळे आणि त्यांचं ते रेकॉर्ड होतं की त्यांना ते विदाऊट ऑक्सिजन करायचं होतं. त्यामुळे त्यांनी ऑक्सिजन लावला नाही. सो त्या गोष्टी झाल्या आणि ती फार गोष्ट निगेटिव्ह होती. माझ्या शेजारी त्यांची डेड बॉडी म्हणजे टेंटमध्ये डेड बॉडी होती आणि ह्या सगळ्या गोष्टी मी हे करत होते, टॅकल करत होते. पण एक उमेद होती. मला जर चान्स मिळाला ना तर मी तो कधीच घालवणार नाही. आणि दॅट्स हाऊ कर्नल राणांनी मला हा क्वेश्चन विचारला, "तू कर सकती है?" मैं कहा, "सर ट्रस्ट मी. एक चान्स देके देखो सर. आय रिअली वांट टू गिव्ह माय 200%." कारण माझा तो आय डोंट थिंक सो माझा तो फॉल्ट होता की म्हणजे मी स्वतः फिजिकली फार फिट होते आणि मला एक चान्स हवा होता आणि त्याच हवा त्यांनी मला एक चान्स दिला 8,000 मीटरवर आणि येस मग माझी जी एजन्सी होती 7 समिट ते कर्नल राणांना थोडं फोर्स करत होते की प्रियांकाला देऊ नका कारण वय कमी होतं. मला 8,000 मीटरवरचा एक्सपिरियन्स नव्हता. माझ्याकडे 3 ऑक्सिजन बॉटल फक्त राहिलेल्या आणि 3 ऑक्सिजन बॉटलमध्ये एव्हरेस्ट शिखर सर करून खाली येणं इम्पॉसिबल गोष्ट होती.
पण मी सरांना प्रॉमिस केलं, सर जेव्हा मला वाटेल, माझं माइंड आणि माझा हार्ट बोलेल, की प्रियांका तू खाली जा. कारण माझ्या पप्पांनी मला ऑलरेडी सांगितलेलं आहे, की तू आमच्यासाठी इम्पोर्टंट आहे. शिखर तिथेच राहणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये होत्या आणि त्यांनी मला चान्स दिला आणि आम्ही तो पूर्ण दिवस मी तिथं पाणी पिलं भरपूर, मला स्वतःला हायड्रेट केलं, भरपूर मॅगी वगैरे खाल्ली आणि मी रेडी झालेले. 21 तारखेच्या रात्री भरपूर स्नोफॉल होत होता आणि भरपूर विंड चालू होती 10 वाजेपर्यंत आणि म्हणजे मी प्रे करत होते. गणपती स्तोत्र तर मी किती वेळा बोलले असेल मला माहीतच नाही आणि मी प्रे करत होते, की ही विंड थांबावी आणि मला एक जो चान्स मिळालाय तो मी त्याचं सोनं करावं आणि 10:30-11च्या सुमारास ती विंड थांबली, स्नोफॉल थांबला आणि मी आणि माझा शेर्पा तयार झालो. पुढे आम्ही समिट पुश करायला. बाल्कनीवर पोहोचले अवघ्या 4-5 तासांमध्ये. मग कुठेतरी कॉन्फिडन्स आला, की येस आता थोडंसं शिखर म्हणजे जे लास्ट डेला मी जिथून सोडलेलं तिथून मी पुढे क्रॉस केला. मग कॉन्फिडन्स यायला सुरुवात झाली. नंतर मी हळू-हळू साउथ समिटला पोहोचले. साउथ समिटवरनं हिलरी स्टेप क्रॉस केली. हिलरी स्टेपवरनं मी जेव्हा चाललेले तिथून अर्धा तास राहतात टॉप आणि आम्ही आमचं कॉस्ट्यूम जो असतो त्याच्यामध्ये एवढे स्नो गॉगल्स असतात. ह्याच्यामधून कळत नाही, की कोण मुलगी आहे का मुलगा आहे हे सुद्धा कळत नाही. आणि मी काही क्लाइंबर्स ना खाली येताना पाहत होते आणि दे आर लाइक, "गो बॉय, इट्स जस्ट 15 मिनिट्स." आय वाज लाइक, "आय एम नॉट अ बॉय, आय एम अ गर्ल." बट ह्या सगळ्या गोष्टी फनी इन्सिडेंट्स पण होत होते आणि एक होतं ना, की तो चान्स दिलेला आणि कुठेच हे नव्हतं, की कुठेच म्हणजे 1% पण हे नव्हतं, की मला करता येणार नाहीये. मी लिटरली क्लाइम्ब करत होते, करत होते. जेव्हा बाल्कनीवर पोहोचले, तेव्हा तिथं असे अप्स एंड डाउन आणि म्हणजे असं अप हिल आणि डाउन हिल असायचं. जेव्हा मी अप हिलवर पोहोचायचे, माझा शेर्पा मागे होता आणि मी जसं टर्न करायचं आणि त्याला विचारायचं, "इज दिस द समिट?" तो म्हणत होता, आम्ही फक्त क्षणामध्ये आम्ही फक्त गोष्टी करायचो कारण बोलण्याची ताकद कोणाकडेच नव्हती. आणि फायनली जेव्हा मी हिलरी स्टेप क्रॉस केले आणि मी काही फ्लॅग्स पाहिले आणि फ्लॅट असा सरफेस पाहिला आणि त्याच्यानंतर मी मागं टर्न केला आणि त्याला विचारलं, "इज दिस द वन?" आणि इट्स लाइक, "येस, दिस इज द टॉप." आणि फायनली म्हणजे ते होतं माझ्यासाठी मोमेंट होता आणि लिटरली 2 पावलं सुद्धा माझं माइंड मला म्हणत होतं, "प्रियांका 2 पावलं, 2 पावलं." आणि मी चढत होते. मी 4-5 पावलं मागे गेले. मी त्याला मिठी मारली आणि माहीत नाही मी भरपूर रडायला सुरुवात केली आणि मी जेव्हा टॉपवर पोहोचले, मी खाली बसले लिटरली गुडघ्यांवर आणि लाइक थँक सो मच मला ही संधी मिळाली आणि मला अलाऊ केलं. कारण आपण कितीही म्हणजे बोललं ना, की आपल्याला कितीही चढायची इच्छा असेल, पण निसर्गासमोर आपण काहीच नाही आणि आपल्याला निसर्गाचं डिसिजन घ्यावं लागतं. हा माउंटनचा कॉल असतो, की माउंटन डिसाईड करतं, की कोणता क्लाइंबर क्लाइंब करेल आणि कोणता नाही. मी एव्हरेस्टला लिटरली धन्यवाद बोलले, की थँक सो मच तुम्हाला अलाऊ केलं आज एव्हरेस्टवर चढायला. आणि मी त्यानंतर कर्नल राणाला फोन करून सांगितलं, "सर मी चढले." आणि माझ्या घरच्यांना फोन करून कळवा, कारण त्यांना माहीत नाहीये, की मी क्लाइंब केलं की नाही. कारण मी कॅम्प 2 मध्ये असताना तर त्यांना सांगितलेलं, की 21ला मी फोन करेन. पण मी 22ला टॉपवर पोहोचलेले. आणि मी नेहमी जेव्हा जरंडेश्वरवर प्रॅक्टिस करायचे, तेव्हा विचार करायचे, की मी टॉपवर पोहोचल्यावर करेन काय? तेव्हा मी विचार केलेला, की मी जेव्हा टॉपवर पोहोचणार सगळ्या जगाला ओरडून सांगेन, की येस, मी ना टॉपवर पोहोचली आहे. आय एम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. पण मी जेव्हा पोहोचले तेव्हा मला समजलं, की मी लिटरली ढगांच्या पण वरती आणि जे छोटे-छोटे माउंटन्स आहेत त्यांचे टॉप जे आहेत, शिखर आहेत ते वरती आलेले आहेत आणि माझं ऐकायलाच कोणी नाहीये. तर मी एनर्जी बिलकुल वेस्ट केली नाही. ये आय एम द टॉप ऑफ द वर्ल्ड. असं केलं. एक अर्धा तास स्पेंड केला आणि मग खाली यायला सुरुवात केली. एक रात्र मला पूर्ण 8 ते 9 तास लागले खाली यायला कारण मी जाताना फुल एनर्जेटिक होते, पण येताना एनर्जी भरपूर डाउन झालेली. एकच तिथला एखादा ऑक्सिजन फोटो आहे का? कॅल्क्युलेशन होतं, पटपट यायचं होतं. तरी 7 ते 8 तास लावले खाली यायला. घरच्यांशी काहीच कॉन्टॅक्ट नव्हता 3 दिवस. त्याच्यानंतर मला ह्या गोष्टी सांगायला बिलकुल म्हणजे हेजिटेट नाही होत कारण ॲज अ वुमन ॲथलीट आय फील रिअली स्ट्राँग. म्हणजे पिरियड्स असताना सुद्धा, एनर्जी ड्रेन असताना सुद्धा मी ऑलमोस्ट एनर्जी ड्रेन केलेली पूर्ण. पण एक मेंटल फिटनेस जो मी बिल्ड केलेला 6 महिने, तीच मेंटल फिटनेस मला खाली घेऊन आली. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा मी कॅम्प 4 ला पोहोचले. त्याच्यानंतर नेक्स्ट डे मी कॅम्प 2 ला आले. 4 दिवस ऑलरेडी झालेले. घरच्यांना नाही, पण त्याच्यानंतर समिट नंतर एकही कॉल खाली झाला नव्हता. सॅटेलाईट थ्रू असेल, वॉकी-टॉकी थ्रू कारण सगळं डेड झालेले फोन्स. मायनस टेम्परेचरमध्ये ना कोणी मला आणि माझ्या शेर्पाला सुद्धा पाहिलेलं. सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि
जेव्हा कॅम्प 2 ला पोहोचले, तेव्हा पूर्ण एनर्जी ड्रेन झालेली. कॅम्प 2 वरनं चौथ्या दिवशी मी खाली जायला परत सुरुवात केली. तेव्हा मी 2 एजन्सीचे शेर्पा पाहिले आमच्या, हं. जे पूर्ण कॅम्प जो आहे तो क्लीन करतात एक्सपिडिशन पूर्ण झाल्यानंतर. हं. ते आलेले आणि त्यांनी मला पहिला पहिला प्रश्न असा विचारला, की "प्रियांका आप जिंदा हो?" अरे व्हॉट इस ओह दिस? माय गॉड! हां. हा कोणता प्रश्न झाला? तर म्हणले भरपूर रुमर्स असे स्प्रेड झालेले कारण गेल्या 2 दिवसामध्ये तुला आणि तुझ्या शेर्पाला कोणीच पाहिलेलं नाहीये. त्यामुळे भरपूर अफवा पसरतात माउंटेनमध्ये आणि ही एक अफवा तेव्हा पसरलेली माउंटेनमध्ये आणि अशा सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर मी खुंबू आईसफॉलमध्ये आले आणि नंतर मी माझ्या पेरेंट्सला कॉल केला आणि माझी मम्मी फार वरीड होती. 2-3 दिवस फोन नव्हता. माझे फॅमिलीचे मेंबर्स घरी आलेले. मम्मीला भरपूर सहानुभूती आणि सपोर्ट करायला. बट डॅड इज रिअली स्ट्राँग. ही इज लाइक की शी विल बी बॅक, शी विल बी बॅक. ही इज टेलिंग माय मॉम. माझ्या मम्मीला ते सांगत होते. हां. आणि त्याच्यानंतर मी फोन केला आणि माझा फोन त्यांनी स्पीकरवर टाकलेला आणि माझे सगळे फॅमिली मेंबर्स होते आणि ॲज अ 20 इयर ओल्ड किड माझे डॅड मला भरपूर पॅम्पर करत होते, की म्हणजे तू सांग तुला काय हवंय आणि यू हॅव अचीव्ड. वी आर रिअली प्राउड ऑफ यू. आणि मी लिटरली खुंबू आईसफॉलमध्ये आईसवर बसून त्यांच्याशी बोलत होते आणि मी रडत होते, की मी क्लाइंब केलं असं तसं आणि मला विचारत होते. तेव्हा मी त्यांना बोलले, की "पप्पा मी जेव्हा ना खाली येत होते एव्हरेस्टवरून, तेव्हा मी एक शिखर पाहिलेलं, लोत्से नावाचं आणि ते जगातलं 4थ्या नंबरचं शिखर आहे आणि कोणी इंडियन मुलींनी काय म्हणजे कोणी क्लाइंबच केलं नाहीये. क्लाइंब करू का मी? असं मी त्यांना मागितलं आणि माझ्या मॉम लाइक तू पहिलं घरी ये. मग आपण डिसाईड करू की काय आहे आणि काय गोष्टी आहे. हं. पण येस अशी माझी ती एव्हरेस्टची जर्नी होती आणि मग त्यांनी मला कधीच अडवलं नाही. मी 2018ला लोत्से शिखर सर केलं जगातलं 4थ्या नंबरचं आणि मी यंगेस्ट इंडियन झाले. आम्ही 2च मुली आहोत इंडियातल्या ज्यांनी क्लाइंब केलंय आणि त्याच्यानंतर मी जेव्हा मी लोत्सेवरून खाली आले, तेव्हा माझ्या मम्मीनी मला विचारलं, की "आता कोणतं शिखर पाहिलंस तू?" मी मकालू पाहिलंय आणि मकालू हे जगातलं 5व्या नंबरचं शिखर आहे आणि मला माहित होतं, की आजपर्यंत एकही इंडियन लेडीनी मकालू शिखर सर केलं नाहीये आणि 2019ला मकालू शिखर जे आहे, ते सर केलं. मकालू माझ्यासाठी फार स्पेशल होतं. मी मकालूचे काही फोटोज दाखवेन. एक सेकंड. प्रियांका आम्हाला एव्हरेस्टचे पण फोटो दाखव ना काही असतील तर. येस शुअर. एक सेकंड. म्हणजे ऑन स्क्रीन टॉप ऑफ द दिसतीये का? वर्ल्ड गेल्यावर. टॉप ऑफ द वर्ल्ड ॲक्चुअली ह्या प्रेझेंटेशनमध्ये हे नाहीयेत हां. फोटोज बट तर मी जे असतील ते दाखव. येस, येस. सो हा एव्हरेस्टचा आहे. हा मकालूचा फोटो आहे. नाही मकालू दिसत अगदी नाहीये, दिसत नाहीये. एक सेकंड शेअर स्क्रीन. हां. दिसतंय? हां. हो दिसला, आला. सो हा मकालूचा अतिशय म्हणजे माझा फेव्हरेट मकालूचा आहे व्ह्यू आणि मकालू शिखर 8,463 मीटर्स आहे. हां. दिसायला अतिशय सुंदर आहे, पण तेवढाच टेक्निकली भरपूर हार्ड आहे हा. आणि जसं-जसं मी क्लाइंब करत होते, एव्हरेस्ट पहिलं 8,000 मीटर शिखर होतं, टॉप ऑफ द वर्ल्ड होतं. हं. पण माझ्यासाठी तेव्हा ते अवघडच होतं कारण मी अवघी 20 वर्षाची होते. पण जर टेक्निकली म्हणजे जर टेक्निकल क्लाइंब असेल त्याच्या अनुषंगाने जर मला कंपेअर करायचं असेल तर मकालू हे शिखर आहे. हे माझे शेर्पा आहेत, ज्यांनी मला 2013 असेल, एव्हरेस्ट शिखर असेल, माझा लोत्से असेल, माझं मकालू असेल, त्याच्यामध्ये मला हेल्प केलेली. ह्याचं नाव लाप्पा शेर्पा आहे. सो टीम भरपूर इम्पॉर्टंट आहे. मकालूचं चॅलेंज असं होतं, की मकालूच्या बेस कॅम्पला पोहोचायला मोठं चॅलेंज होतं. कारण हे जे तुम्ही बघताय, ह्याच्यावरून 15 किलोची बॅग घेऊन जाणं आणि हे जे रॉक्स आहेत ते बिलकुल स्टेबल नव्हते. एक चुकून पाय मुरगळला तर तुमचं एक्सपिडिशन तिथंच एंड आहे. सो मकालूचा लिटरली हा मोठा चॅलेंज होता. हा मकालूचा बेस कॅम्प आहे आणि तिथे एक सुंदर असं ग्लेशियर आहे. सो मी तिथे भरपूर असं म्हणजे मी बिलीव्ह करते मी टेंटमध्ये जास्त बसत नाही. मी इकडे-तिकडे भरपूर भटकत असते अॅक्लिमटाइज होण्यासाठी आणि मकालूचा हा जो एडवान्स बेस कॅम्प होता तो साधारणतः 5,700 मीटर म्हणजे एव्हरेस्टचा कॅम्प पण एवढी त्याची उंची होती. त्यामुळे अॅक्लिमटाइज व्हायला मला 5 ते 6 दिवस गेले. हो. त्याच्यानंतर हे मकालूचं म्हणजे मकालू असा एक माउंटन आहे, जो बेस कॅम्प वरून आपण त्याचं शिखर बघू शकतो. हे जे सनलाईट आलेली आहे ना, हां, ते हां. मकालूचा टॉप आहे आणि ओह! ते ग्लेशियर आहेत आणि एव्हरेस्टला जशी 300 लोकं होती,
क्लाइंबर्स होते क्लाइंब करायला, तसं मकालूसाठी आम्ही अवघे 35 ते 40 क्लाइंबर्स होतो. त्यामुळे बेस कॅम्प फार छोटासा होता आणि थोडीच लोकं होती. सो हा मला एकदम अर्ली मॉर्निंग म्हणजे मी 6 वाजता सूर्यकिरण येतो तेव्हा हा घेतलेला आणि हा अमेझिंग फोटो मला मिळालेला. सो त्याच्यानंतर होता हा मकालूला कॅम्प 1ला जाण्याचा एक म्हणजे एक वॉल आहे आणि हा रूट होता. सो अ, मागे जर बघितलं तर ऍक्च्युली ढगांमध्ये गेलेले आहेत. मी 2 म्हणजे त्याच्यावर विंड झालेली आहे. ते एव्हरेस्ट आणि लोथचे हे 2 शिखर आहेत. मकालूपासून क्लिअर दिसतात. मग एव्हरेस्ट पासून मकालू दिसतो कारण हे 25 किलोमीटर अंतरावरच आहे आणि एव्हरेस्ट लोथचे जे आहेत ते दोन्ही जवळ-जवळच आहेत शिखरं. टेक्निकल क्लाइम्ब ह्याच्यासाठी की ह्याच्यावर भरपूर आईस फॉल होता आणि त्याच्यामध्ये आम्हाला क्रॅम्पॉन आम्ही जे शूजला खाली खिळे जे असतात ते लावून आम्हाला पूर्ण प्रॉपर टेक्निकल लेव्हलचा क्लाइम्ब करावं लागतं. सो अशा भरपूर वॉल तिथे मकालूला मिळालेल्या. ह्या कॅम्प 1 वरचा फोटो आहे. कॅम्प 1 ऑल्सो एक लाइक फुटबॉल ग्राउंड आहे मोठं, पण तिथं पळणं फार अशक्य होऊन जातं. सो प्रत्येक कॅम्पवर गेल्यानंतर एक एक्साइटमेंट असते आणि मी भरपूर खुश असते की येस फायनली कॅम्प 1 झाला. आता कॅम्प 2 कॅम्प 1 चा फोटो आहे. सो जेव्हा मकालूसाठी पण मी 15 मेला मकालू 2019ला सबमिट केला. त्याच्या जेव्हा आम्ही समिट पुशला चाललेलो तेव्हा ही आमची टीम होती. अवघी आम्ही 5 क्लाइंबर्स होतो विविध देशांमधनं. एक कोरियन होता, एक पोलंडची होती, एक तैवानी होती आणि एक चायनाचा होता. सो अशी 5 जणांची आमची टीम होती आणि आमचे 5 शेर्पा अशी 10 जणांची छोटीशी टीम होती मकालूसाठी. आणि ते सगळे जे होते ते भरपूर एक्सपिरियन्स क्लाइंबर होते. आय वॉज द वन की थोडंसं म्हणजे तिसरं माझं 8,000चं शिखर होतं. हा कॅम्प 2 मकालूवरनं घेतलेला शिखर आहे. मी जसं म्हणाले की एव्हरेस्ट आणि लोथचे जो पूर्ण स्नो मध्ये गेलेला आहे तो एव्हरेस्ट आहे आणि त्याच्या शेजारचं जे शिखर आहे ते लोथचं शिखर आहे. ते अगदी जवळ-जवळ म्हणजे अगदी जवळ-जवळ शिखर आहेत. हा मकालूसाठी सगळ्यात मोठं जे चॅलेंज होतं ते मकालूला म्हणून होतं. मी प्रत्येक एक्सपिडिशनच्या आधी कर्नल राणांना फोन करते आणि विचारते, "सर, मी ह्या एक्सपिडिशनला चालली आहे. सर, तुमचं सजेशन." तर सर मला म्हणतात, "तू बेटा मकालूला क्रॉस करले त्याला समिट कन्फर्म आहे." हे त्यांनी मला लाईन सांगितलेली आणि मला माहित नव्हतं की मकालूला जायला एवढं मोठं काही चॅलेंज आहे. पण तुम्ही जर बघू शकता वेदर इज सो बॅड. इतकं बॅड वेदर होतं. स्नोफॉल होता आणि जे रॉक्स दिसतात त्या जे रॉक आहेत ते आईसवर आहेत. त्यामुळे रॉक क्लाइम्बिंग पण होतं, आईस क्लाइम्बिंग पण होतं. त्याच्यामुळे हा प्रचंड असा टेक्निकल क्लाइम्ब होता माझ्यासाठी. मी मी आईसवर बऱ्याचदा क्लाइम्ब केलंय, पण मी ते खिळे घालून म्हणजे जे आमचे क्रॅम्पॉन्स असतात ते घालून मी रॉकवर कधीच एवढा प्रतीचं क्लाइम्ब केलं नव्हतं, जेवढं मी मकालूवर क्लाइम्ब केलं. सो हा माझ्यासाठी अत्यंत चॅलेंजिंग माउंटेन होता. जसं मी सांगितलं की ते रॉक्स आहेत ते आईसमध्ये आहेत. तर प्रॉपर क्लाइम्ब करावं लागतं ह्याच्यामध्ये आणि जे रोप्स लावलेले असतात त्याच्यावर फुल आम्ही त्यांचं वेट पण देऊ शकत नाही कारण त्याच्यामध्ये 4-5 क्लाइंबर अलाईन असतात. त्यामुळे आपण ते किती स्ट्रॉंग आहे तो रॉक पण आपल्याला जास्त आम्ही भरोसा करू शकत नाही. त्यामुळे स्वतः क्लाइम्बिंग करावं लागतं आणि अल्टिट्यूडमध्ये स्वतःची बॉडीला घेऊन क्लाइम्ब करणं एवढं डिफिकल्ट असतं. पण ते वेट घेऊन 12-13 किलोचं ते वेट घेऊन पण क्लाइम्ब करणं फार मुश्किल होऊन जातं. सो हा म्हणजे हा लास्ट टप्पा होता मकालूला पोहोचण्यासाठी. सो जे मी कर्नल राणाने मला सांगितलेलं की बेटा मकालूला पोहोचा, तेरा समिट म्हणजे तेरा टॉप कन्फर्म आहे. तर ह्या चॅलेंजसाठी दिसताना इतकं इझी दिसतं म्हणजे हा जर सह्याद्रीत कडा असता तर मी 15 मिनिटामध्ये चढला असता. पण ते अल्टिट्यूड पण होतं 7,400 मीटरचं. मला लिटरली 1 तास लागला हा पूर्ण कडा चढण्यासाठी आणि मध्ये भरपूर आईस होता त्यामुळे क्रॅम्प ऑन करणं आणि त्या रॉकवर स्टेबल जाणं भरपूर कठीण होत होतं. फायनली 8 तासाच्या क्लाइम्ब नंतर मी मकालूला पोहोचले. मकालूला एक असं ओपन फुटबॉल ग्राउंड आहे आणि तिथं विंड भरपूर असते. हे जे बघताय ना तुम्ही जे टेंट आहेत ना लिटरली काही टेंट उडून पण जातात जर त्याच्यामध्ये लोक नसतील. आणि मकालूला पोहोचल्यानंतर मी फार पॉझिटिव्ह फील करत होते. युजुअली माझ्या क्लाइम्बमध्ये मी कॅम्प 4 पासून नेहमी सुरुवात करते. मी शिखरावर पोहोचते, टॉपवर पोहोचते आणि कॅम्प 1ला येऊन रेस्ट करते. हे मी एव्हरेस्टच्या बाबतीत केलेलं. लोथसेला जेव्हा मी भरपूर ट्रेनिंग मधून गेलेले त्यामुळे मी लोथसे जेव्हा शिखर सर केलं कॅम्प 4 पासून कॅम्प टॉपला गेले. कॅम्प 4ला आले आणि त्याच दिवशी मी कॅम्प 3 आणि कॅम्प 2 ला रेस्ट केले. नेक्स्ट डे मी खाली आले. सो मकालू जेव्हा होतं तेव्हा आम्ही डिसाईड केलेलं की आम्ही कॅम्प 3 पासून समिट पुशला जाऊ. सो हा एक मकालूलाचा फोटो आहे. सो आम्ही कॅम्प 3 ला 8 वाजता निघालेलो समिटला जाण्यासाठी, टॉपला जाण्यासाठी. त्याच्यानंतर आम्ही कॅम्प 4ला पोहोचलो.
नाईट मध्ये तुम्हाला क्वेश्चन असेल की कसं आम्ही क्लाइंब करतो, तर आमचे हेड टॉर्च असतात आणि आम्ही जे रूट ओपन करतो तेव्हा तिथं फ्लोरोसंट कलरचे फ्लॅग्स वगैरे लावतो. एव्हरेस्ट सारखा हा रूट फिक्स नाहीये, कारण इथे फार कमी क्लाइंबर्स असतात आणि काही काही ठिकाणी विदाऊट रोप आणि विदाऊट एनी सेफ्टी आम्हाला जावं लागतं. सो आमच्या बलबुत्यावर, आमच्या क्लाइम्बिंग स्किलवरच आम्ही तो क्लाइंब करतो. सो मकालू मध्ये मला भरपूर असे चॅलेंजेस आलेले. जसं मकालूला क्रॉस केलं, कॅम्प 4 ला पोहोचले. कॅम्प 4 नंतर अजून एक चॅलेंज होतं रेस खुलं. जसा मकालूलाचा रॉक होता तो 7,000 मीटरवर होता. फक्त हा रॉक होता जो 8,000 मीटरवर होता. आणि या रॉकवर 8,000 मीटरवर क्लाइंब करणं फार कठीण होतं. तुम्ही बघू शकता ते हो. क्रॅम्पॉन्स घालून रॉकवर स्टेबल ठेवणं भरपूर मला अवघड जात होतं. पण मी प्रॅक्टिस केलेली त्यामुळे थोडा कॉन्फिडन्स होता, की जरी अवघड जात होतं तरी मी पुश करत होते म्हणजे स्वतःला, की येस आय कॅन डू इट. त्याच्यानंतर फायनली एक रिजवर पोहोचले आणि बघू शकता मकालूवर लोक भरपूरदा म्हणजे तिथं 2 टॉप येतात. म्हणजे हे जे पहिलं टॉप बघू शकता, तर लोकांना असं वाटतं की हाच रिअल टॉप आहे. पण हा रिअल टॉप नसून हे फेक टॉप आहे. आणि त्याच्या मागे थोडंसं जावं लागतं. 15-20 मिनिटं क्लाइंब करावा लागतो. तिथे तो रिअल टॉप आहे. सो कधी-कधी जी लोकं सकाळी 5 वाजता वगैरे शिखरावर पोहोचतात, त्यांना असं वाटतं की मे बी हाच आहे रिअल टॉप आणि ते तिथेच सबमिट करून खाली येतात. पण मग ते नंतर सर्टिफिकेट मिळण्यासाठी वगैरे कठीण होऊन जातं. सो तिथे थोडंसं आम्हाला माहित होतं. सो मी सकाळी साधारणतः 8 वाजता या रिजवर पोहोचलेले. मी कॅम्प 3 वाजता जर्नी चालू केली. त्याच्यानंतर हा मकालूचा एक टॉप आहे. मी जसं मेन्शन केलेलं की मकालूचा टॉप इतका छोटा आहे की खाली पूर्ण दरी आहे. मी प्रत्येक आतापर्यंत जेव्हा टॉपवर पोहोचले, मी मॅक्सिमम असं अर्धा तास वगैरे टाइम स्पेंड केलाय टॉपवर. सगळे शिखरं पाहिलेत साइडून. पण मकालूचं असं होतं की तिथे उभं राहण्यासाठी जागा नव्हती. फार स्ट्रगल होतं. सो मी सकाळी 9 वाजता टॉपवर पोहोचलेले मकालूच्या शिखरासाठी. मकालू शिखर माझ्यासाठी रिमेंबरिंग आहे, कारण भरपूर टेक्निकल तर होताच, पण माझ्या मम्मीचा बर्थडे पण होता त्या दिवशी. आणि आणि मी पूर्ण प्लॅनिंग केलेलं की मी सकाळी तिला तिथून टॉपवरून सॅटेलाइट कॉल करेन आणि हॅपी बर्थडे विश करेन. पण टेम्परेचर एवढं मायनसमध्ये जातं की माझं सॅटेलाइट फोन आणि वॉकी टॉकी सगळं डेड झालेलं. सो आय वाज लाइक ओके, बट मी छोटासा एक व्हिडिओ तिच्यासाठी तिथून रेकॉर्ड केलेला. आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे. एव्हरेस्ट ऍक्च्युली माझ्याकडे फोटो नाहीयेत, पण तुम्ही माझ्या फेसबुकच्या पेजवर किंवा Instagramच्या पेजवर बघू शकता. सो आपण कुठल्याही शिखरावर जातो तेव्हा इंडियन फ्लॅग आपला जो आहे तिरंगा हा तर मस्ट आहे, कारण आपण ऍज अ इंडियन आपण प्रेझेंट करतो आणि हे आपल्यासाठी प्राऊड मुवमेंट आहे. पण बरेच लोक आपल्या जवळचे जे लोक असतात त्यांचा शिखरावर फोटो घेऊन जातात. मी एव्हरेस्ट शिखर सर करायच्या आधी माझ्याकडे एक टॉपर होती, तिचं नाव आयुषी होतं आणि शिखराच्या सिलेक्शनच्या आधी तिची डेथ झालेली. ती साधारणतः 11 ते 12 वर्ष माझ्यासोबत होती. अगदी बालपण तिनीपासून कॉलेज लाईफ सगळं पाहिलेलं माझं स्कूल लाईफ. आणि मी तेव्हा मी लहान होते ऍज युजल आणि मी तेव्हा म्हणाले मला कुठल्याही सिलेक्शनसाठी वगैरे जायचं नाहीये आणि मला काय एव्हरेस्ट वगैरे शिखर सर करायला नाही. पण मला डॅडनी असं सांगितलं माझ्या की जर तू रिअली तिच्यावर एवढं प्रेम करतेस, मेक हर फील प्राऊड टू, तिला तू तुझ्यासोबत प्रत्येक शिखरावर घेऊन जा. सो तेव्हा मी आयुष्याला प्रॉमिस केलेलं की मी आतापर्यंत ह्यानंतर मी जेवढी शिखरं सर करेन तू माझ्यासोबत नेहमी असेल. ऑफकोर्स तिरंगा आपला असेलच, पण ती सुद्धा माझ्यासोबत असेल. सो मी तिचा पिक्चर नेहमी सगळ्या शिखरांवर घेऊन जाते. मकालूवर पण मी घेऊन गेलेले. सो मकालूवर हार्डली 15 मिनिटं स्पेंड केल्यानंतर मी खाली यायला सुरुवात केली. खाली आले मी कॅम्प 4 ला आले. म्हणजे 9 वाजता शिखर सर केलेलं. त्याच्यानंतर एक 10, 10:30, 11 पर्यंत मी कॅम्प 4 ला आले. पटपट खाली उतरले. उतरणं माझ्यासाठी भरपूर चॅलेंजिंग होतं, कारण मी भरपूर ऍक्सिडेंट ऐकलेले की मकालूवर झालेत उतरताना, कारण तो रॉक आहे आणि तुम्हाला भरपूर केअरफुली, जसं चढताना केअरफुली होता तसं उतरताना तुम्हाला ग्रिप मिळणं भरपूर मुश्किल आहे. सो मी उतरायला सुरुवात केली. कॅम्प 3 ला आले 1 वाजता आणि त्याच्यानंतर 1च वाजलेला. मी विचार केला की आपण मकालूला आपण उतरू शकतो. मग मी मकालूला आपण उतरायला सुरुवात केली आणि साधारणतः 4 वाजता कॅम्प 2 ला पोहोचले. आणि कॅम्प 2 ला पोहोचल्यानंतर मी असं रिअलाइज केलं की माझ्यात अजून एनर्जी आहे, का नाही मी बेस कॅम्पला जावं. जसं मी लोथसेला होते तेव्हा मी कॅम्प 2 पर्यंत झालेले, कारण तेवढीच माझ्याकडे एनर्जी होती. पण मकालू शिखर सर केल्यानंतर मी खाली आले. कॅम्प 2 वरनं मी डिरेक्टली बेस कॅम्पला आले आणि ती माझ्यासाठी सगळ्यात मोठी अचीव्हमेंट होती. कारण मी
कंटिन्युअसली 24 आवर्स क्लाइंब केलेलं, म्हणजे क्लाइंब आणि डिसेंड करत होते, म्हणजे मी चालत होते. सो ही माझ्यासाठी एक मोठी अचीवमेंट होती. मी खाली साधारणतः 9ला पोहोचले आणि मी माझ्या मॉमला कॉल पण केलेला की हॅपी बर्थडे विश करायला, आणि ती मला ऍज युजल म्हणाली पण की तू कॅम्प 2 ला पोहोचली असेल, तू एक काम कर, रेस्ट कर, उद्या बेस कॅम्पला पोहोच आणि मग मला फोन कर. सो मी तिला म्हटलं नाही, मी बेस कॅम्पला आली आणि मला तुला फोन करायचा होता ऍक्च्युली बर्थडे विश करायला. आणि ती ऍज युजल सार्कॅस्टिक वेने ती म्हणाली की तू एक काम कर, नेक्स्ट टाइम कांचनजंगा चढशील ना तेव्हा तू म्हणजे चालायला सुरुवात कर, तू साताऱ्यात पोहोचून जाशील. पण असं होतं कारण मी भरपूर एनर्जेटिक होते आणि खाली मकालला बेस कॅम्पला पोहोचलेले. सो हा माझा एक तो फोटो होता. आणि त्याच्यानंतर जे एक्सपिडिशनसाठी सगळ्यात महत्त्वाचे असतात, जसे पेरेंट्स सपोर्ट करतात आणि फ्रेंड्स आणि फॅमिली ब्लेसिंग करतात. माझे भरपूर स्पॉन्सर्स आहेत जे मला हेल्प करतात दरवर्षी, म्हणजे एक्सपिडिशन हे करण्यासाठी. तसेच हे जे आहे ते हे आम्हाला 1 महिना, हे माझे सगळे कुक शेर्पाज आहेत. ते जरी मला चांगलं जेवण म्हणजे आलू पराठा वगैरे या सगळ्या गोष्टी. तर त्यांच्यासोबतचा हा एक माझे मकालूचे जे आहेत ते हे सगळे कुक शेर्पाज होते. आणि येस, समिट इज जस्ट अ हाल्फ वे फॉर मी. आणि मला भरपूर आतापर्यंत जेवढे एक्सपिरियन्स आलेत, भरपूर असे पण असतील जेव्हा मला भरपूर काही डिसाईड करावं लागलं असेल, पण त्यातून मी एकच शिकले आहे, इट्स नॉट जस्ट की मी माउंटन जाते आणि क्लाइंब करते, पण भरपूर गोष्टी निसर्गाबद्दल पण मला आतापर्यंत शिकायला मिळाल्या. डिसिप्लिन असेल, टाइम मॅनेजमेंट असेल, जे मी माझ्या रोजच्या करिअरमध्ये, म्हणजे सायन्स आहे, लॅबमध्ये जेव्हा मी काम करते तेव्हा सुद्धा ह्या गोष्टी अप्लाय करते. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी तर सगळ्यांना सजेस्ट हेच करू शकेन की नॉट नेसेसरी की माउंट एव्हरेस्ट जाऊन क्लाइंब केला पाहिजे. तुमच्या लाईफ मधला जो टॉप असेल, तुमच्या लाईफ मधला जो एव्हरेस्ट असेल, तो तुम्ही नेहमीच सर करा, असं मला नेहमी वाटतं. मी माझ्या ह्याच्यातला केलाय, पण मी त्याच्यावर थांबले नाहीये. मला सगळे शिखरं जेवढी पॉसिबल आहेत ती मी क्लाइंब करायचा प्लॅन करते. आणि ॲज युजुअल जेव्हा मकालू क्लाइंब केला त्याच्यानंतर मम्मीने मला तोच प्रश्न विचारला, "आता कुठलं पाहिलं?" लाईक कांचनजंगा. सो 2020ला माझा प्लॅन होता कांचनजंगा, पण आपल्या कोविडच्या ह्या सिच्युएशनमुळे करता नाही आला. पण होपफुली हा 2021 आय विल डेफिनेटली गो अँड क्लाइंब कांचनजंगा. सो आणि मॅम थँक सो मच मला Can we see you on screen? एक्सपिरियन्स शेअर करण्याची मला एक संधी दिल्याबद्दल. there you are. अरे कुठे गेली? ग्रेट प्रियंका, रिअली ग्रेट. मला अक्षरशः तू ते फोटो दाखवत होते तर माझ्या अंगावरती काटा आला. आणि वी आर रिअली सो प्राऊड ऑफ यू. आणि म्हणजे आय थिंक एव्हरी इंडियन इज गोइंग टू फील प्राऊड की तू एवढ्या लहान वयामध्ये एवढ्या मोठ्या शिखरांवरती तू पोचलेली आहेस. खरंच म्हणजे खरंच तुला सलाम. म्हणजे अमेझिंग अमेझिंग. आणि आम्ही पण म्हणजे मी आता तुझं हे पाहिल्यावरती मला आठवतं, आम्ही आमच्या इथून बारामतीतून पण काही ट्रेकिंगचे क्लब्स आहेत. आमचे सचिन वाघ आहेत, योगेश आहे, शुभम आहे, अमोल, सुधीर, हे सगळी मुलं असे ट्रेकिंगचे कॅम्प्स घेतात. आणि एक एक किल्ले आम्ही म्हणतो की चला आपण एक एक किल्ले पाहायला जाऊया. तर त्या मी रायगडला गेलेली आहे ट्रेक करून आणि वासोटाला गेलेली होते. परंतु त्या वासोटाचा किल्ला जसं तू म्हणते की ते शेर्पा म्हणला, आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आलं का आलं का, पण तो इतका कठीण वाटला आम्हाला. पण तुझा हा आता मकालू असेल, लोत्से असेल किंवा माउंट एव्हरेस्ट असेल, हे पाहिल्यावरती म्हणजे तू काय परिश्रम घेतले असशील हे तुलाच माहिती. खरंच म्हणजे खूप खूप मनापासून म्हणजे तुझं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. आणि अतिशय रोमांचक असं तू एक आयुष्य जगत आहेस. आणि तुझ्या लाईफ मध्ये तुला असंच सक्सेस, हॅपीनेस कायम मिळो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना मी तुझ्यासाठी नक्की करीन. फक्त मला एक जाता जाता 2-3 प्रश्न, एक उत्सुकता आहे की तू म्हणाली मगाशी की तुमच्या बॅग्स असतात काय, त्यात 15 किलो वगैरे असतं, तर त्याच्यामध्ये काय असतं थोडक्यात सांग. नक्कीच.
असं बेस कॅम्पला आपण असतो ना, तेव्हा आपल्याला फूड सगळं प्रॉपर मिळतं. हां. पण बेस कॅम्प नंतर जसं वरती चढाई होते, हां. तसं आम्ही छोटे-छोटे मेस असतात आमच्याकडे. हं. त्याच्यानंतर आम्ही मॅगी म्हणजे फूड असतं, तर त्याचं थोडं जास्त वजन होत नाही. पण माउंटनमध्ये ना, छोटीशी पिन जरी असेल ना, तर ते एवढं वाटतं की ते भरपूर मोठं वजन आहे. नंतर जेव्हा अल्टिट्यूडला जातो, तेव्हा ऑक्सिजन सिलेंडर तोच असतो, तो 6 किलोचा असतो. सो ओह! हां, पण तेव्हा मी ऑक्सिजन सिलिंडर्स किती लागतात? समजा तू बेस कॅम्प वरून निघाली एव्हरेस्ट सर करायला, तर हां. युजुअली किती सिलिंडर्स मध्ये काम होतं जाऊन परत येईपर्यंत? येस. तर हे जे ऑक्सिजन सिलिंडर्स आहे ना, ते पूर्ण म्हणजे कॅल्क्युलेशन आहे. तुमच्या स्पीडवर डिपेंड असतं. हं, सो साधारणतः मी 7,500 मीटर पासून वरती मी ऑक्सिजन लावते. हं. पण मग तो ऑक्सिजनचा सिलेंडर तिथपर्यंत जाण्यासाठी आम्ही ज्या लोड फेरी करतो ना, त्याच्यात आम्ही एक ऑक्सिजन बॉटल सोडतो, परत दुसरी सोडतो. अशा जाऊन आम्ही हो. डंप करत जातो. सो ह्या सगळ्या म्हणजे गोष्टी आहेत. त्याच्यानंतर अ, या 6 किलोचा असतो. एव्हरेस्टला होते तेव्हा मी हार्डली 1 ऑक्सिजन बॉटल कॅरी केलेली आणि एक्स्ट्रा ग्लोव्हज नेहमी कॅरी करते, सॉक्स कॅरी करते, एक्स्ट्रा गॉगल कॅरी करते आणि खाण्याचे. हे सगळं साधारणतः 12 ते 13 किलो होऊन जातं वरती. हं, हं. त्यामुळे हे नेहमी मॅन्डेटरी कॅरी करावं लागतं. जेव्हा मी ॲज एव्हरेस्ट मी शिखर सर केला, तेव्हा माझ्याकडे 1 होती बॉटल. हं. पण आता जेव्हा मी सगळे शिखर सर करते, तेव्हा मला जसं मी म्हणाले, की मला ना एव्हरेस्ट क्लाइंबर म्हणून राहायचं नाहीये. मला क्लाइंबर बनायचंय. मला हां. गिर्यारोहक बनायचं उत्तम प्रकारचं. सो मी माझे जे ऑक्सिजनचे सिलेंडर आहे, ते मी स्वतः कॅरी करते. तर मी लोकसेसाठी 2 ऑक्सिजन सिलेंडर कॅरी केलेले. कॅम्प 4 टू कॅम्प 4 हां. आणि मकालूसाठी पण मी 2 ऑक्सिजन सिलेंडर कॅरी केलेले. कॅम्प 3 पासून मी कॅम्प 3 पर्यंत यूज केला आणि दुसरा जो राहिलेला तो मी बेस कॅम्प पर्यंत लावून आलेले. म्हणजे त्याची काही ओह! जरूरत नव्हती. पण मला भरपूर चालायचं होतं. मला माहीत होतं. मग मी तशीच लावून आले. सो अच्छा. ह्या सगळ्या ज्या आहेत ना, हे सगळं कॅल्क्युलेशनवर आहे आणि माझं स्पीड मला माहिती आहे. त्याच्यामुळे मग मी 2 ऑक्सिजन डिसाईड केलेले आहेत. त्या 2 मध्ये मी पूर्ण क्लाइंब केलं. अच्छा. आणि मग डायट साधारण तुम्हाला काय फॉलो करावं लागतं किंवा काय जेवण घेतलं पाहिजे असं असतं का काही? की पर्टिक्युलर हां, न्यूट्रिशनिस्ट डायट असं? येस, येस. न्यूट्रिशियस हां. सो जेव्हा मी जिम करते, आता मी वर्क करते म्हणजे 8 to 5 माझा जॉबची प्रोफाईल आहे हां. आणि त्याच्यानंतर मग मला हार्डली 2 ते अडीच तास मिळतात एक्सरसाइज करायला. पण मी पूर्ण इयरमध्ये पूर्ण वर्षभर 2 तास तरी जिम करते. हं, जेव्हा महाराष्ट्रात येते, म्हणजे मी बंगलोरला असते, पण मी जेव्हा महाराष्ट्रात येते, तेव्हा गड-किल्ल्यांवर असते सॅटर्डे, संडे. हं. तो लोड फेरी प्रॅक्टिस करते. त्यामुळे न्यूट्रिशन फार इम्पोर्टंट आहे. प्रोटीन, कार्ब, हेल्दी म्हणजे ड्राय फ्रुट्स ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना एक्सपिडिशनच्या आधी जेव्हा मी प्रॅक्टिस अजून जास्त चालू करते. मग 2.5 तास ते 3 तास वर्कआउट वगैरे करते. तेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टींचा भरपूर बॅलन्स करते. फायबर हां. असतील. पण जेव्हा मी माउंटनमध्ये जाते, तेव्हा मी जास्ती करून फॅट कन्झ्युम करायला सुरुवात करते. जसं मी म्हणाले, की अ, थोडं फॅट असणं भरपूर गरजेचं आहे. कारण तिथे जेव्हा आपण अल्टिट्यूडवर जातो, तेव्हा वेट लॉस म्हणजे फॅट लॉस भरपूर व्हायला सुरुवात होतो. हो. लिटरली थोडा फॅट असेल तर ते आपल्याला थंडीपासून आणि म्हणजे एनर्जी पण देतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करते आणि तिकडे माउंटनमध्ये चॉकलेट्स असतील, ड्राय फ्रुट्स चॉकलेट असतील, ह्या सगळ्या गोष्टी मी कॅरी करते. ईझी कुक आहे ते मॅगी आहे. त्यामुळे तेच खावं लागतं आम्हाला तिकडे किंवा राईस असेल. सो मी नॉन व्हेजिटेरियन आहे, तर मी जास्तीत जास्त चिकन प्रिफर करते आणि ते तर मी इयरली पण प्रिफर करते आणि तिकडे गेल्यानंतर सुद्धा तेच जास्तचा की प्रोटीन कंटेंट वगैरे माझा तेवढाच बॅलन्स कारण हिमोग्लोबिन लेव्हल शुड बी आपली म्हणजे अबाउट 12 असणं गरजेचं आहे ऑफ वुमनचं. कोर्स. सो ह्या सगळ्या गोष्टी मी प्लॅन करूनच म्हणजे प्रॉपरली जाते तिकडे. मग कधी तुला असा एखादा क्षण वाटला का, की अरे आता जाऊ दे, आता गिव्ह अप करूया हे, नको आता आपल्याच्याने होत नाहीये आणि आय वॉन्ट टू गिव्ह इट अप असं कधी वाटलं का? लकीली नाही. गुड. याह. हं, लकीली नाही कारण मी अ, फार सीरियस असते या गोष्टींबद्दल की आपण कोणतं शिखर सर करायला चाललोय आणि काय अचीव्ह करायला चाललोय. हं. त्यामुळे अ, आपण फिजिकली फिट आणि मेंटली फिट असणं गरजेचंच आहे. करेक्ट. आणि मी जसं म्हणाले, की निसर्गासमोर आपण नथिंग आहे. निसर्गाने सांगितलं तर म्हणजे जेव्हा अॅव्हलांच आलेली मला माघार घ्यावी लागली. भूकंप झाला 2015 ला. मला माघार घ्यावी लागली. मी पॉझिटिव्ह वेनी माघार घेतली. येस, निसर्गाची इच्छा नाहीये, मी त्याच्यासमोर जाणार नाही. पण पण काय माझ्या वाटतं गं, आम्ही म्हणजे पिक्चरमध्येच अॅव्हलांच वगैरे पाहिलेले आहेत. म्हणजे मराठीमध्ये अॅव्हलांचला काय म्हणतात? अ, अ, हिमकडा स्नोचं वादळ हिम किंवा हिमस्खलन.
हिमस्खलन म्हणजे वादळ. तर त्यावेळेला असं काय थँक यू गुरु. काय असं वाटतं, की बाबा काय फीलिंग येतं अॅव्हलांच बघितल्यावर? अ, मी एक प्रसंग सांगेन 2013ला पहिल्यांदा अॅव्हलांच पाहिलेली हं. आणि मला माहित नव्हतं काय करायचंय. हां. सगळे खाली बसले म्हणून मी पण खाली बसले. आणि लिटरली इट जस्ट कुठून येतंय तेच ग्रॅब करायलाच एवढं हे जातं ना, की कुठून येते अॅव्हलांच हां. हे कळायलाच एवढं हे जातं, की आणि नंतर मी माझ्या शेफा विचार करायचं काय म्हटलं, "बस खाली, बाकी काही नाही." आणि सेकंड टाईम अॅव्हलांच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अॅव्हलांच 2015ला जेव्हा एव्हरेस्टला भूकंप झालेला नेपाळमध्ये. हं, तेव्हा मी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर होते. मी लोटसे शिखर सर करायला गेलेले हं. आणि जोरात आवाज आला, भूकंप झाला आणि त्याच्या आधी 2 दिवस स्नोफॉल कंटिन्युअसली होत होता. एव्हरेस्टचं शिखर समोर खुंबू ग्लेशियर आणि मागं पुमोरी म्हणून आहे. त्याला एव्हरेस्टची डॉटर असं म्हणतात. हं, ते शिखर आहे. त्या हं. शिखरांवरून अॅव्हलांच यायला सुरुवात झाली आणि मोठ्याच्या मोठं असं वादळ माझ्याकडे येतंय असं मला जाणवलं. हं, आय रिअली डोंट नो व्हॉट टू डू इन दॅट हं, फ्रॅक्शन ऑफ सेकंड हं. आणि मला कोणीतरी टेंटमध्ये आत पुल केलं. हां. एवढा मोठा लेयर होता स्नोचा माझ्या ह्याच्यावर कारण की एवढी मोठी ह्यूज अॅव्हलांच होती. हां. सो ही सगळ्यात मोठी अॅव्हलांच मी फेस केलेली लाईफमधली. हं. आणि ह्या अॅव्हलांचमुळं 20 to 22 क्लाइंबर्स आणि शेर्पांची डेथ झालेली बेस कॅम्पवर आणि एवढे रुमर्स पसरलेले की पूर्ण बेस कॅम्प हे झालाय. सो इट वॉज रिअली डिस्टर्बिंग फॉर माय फॅमिली. माझ्या फॅमिलीसाठी फार डिस्टर्बिंग गोष्ट होती कारण त्याच्यानंतर नेटवर्क नव्हता आणि माझा कॉन्टॅक्ट नव्हता त्यांच्याशी झाला. सो हं. माझ्या मम्मीने जेव्हा ती न्यूज टीव्हीवर पाहिली आणि असं हेडलाईनमध्ये येत होतं की पूर्ण एव्हरेस्ट बेस कॅम्प व्हॅनिश झालाय. सगळ्या क्लाइंबर्सची डेथ झालीये म्हणून. ओह माय गॉड! सो हे हां. सगळं तो फार माझ्यासाठी म्हणजे हे होतं आणि घरच्यांसाठी सगळ्यात जास्त डिस्टर्बिंग होता तो गोष्ट. ओह माय गॉड! पण हो. ती अॅव्हलांच मी सगळ्यात मोठी फेस केलेली आणि ती माझ्यासाठी लिटरली हॉरिबल होती. अजूनही मला कधी-कधी अंगावर काटा येतो जेव्हा मी बघते की लिटरली त्या समोरून येत होता आणि मला कळालंच नाही की काय करायचंय म्हणून लाइक दॅट. खरंय. पण हे खरं आहे का प्रियंका, की असं ऐकलंय, वाचलंय, की येताना जसं तू मगाशी म्हणाली, की चढताना तर अवघड आहेच, पण खाली येताना जास्त अवघड असतं. एक तर हो. ऑक्सिजन तुमचं कमी होतं. दुसरं अनेक तुम्हाला डेड बॉडीज पाहायला मिळतात येताना वगैरे असं काय असतं? हो. एव्हरेस्टला मी प्रिपेअर होते. मला सगळ्यांनी सांगितलेलं, की आपण आपण नॉर्मली जरी एखादा ॲक्सिडेंट बघितला ना रोडवर, तरी हो, आपल्या डोक्यामध्ये ते किती दिवस राहतं राइट? हो. सो मला ऑलरेडी ही सगळी ट्रेनिंग मिळालेली. मेंटली फिट त्याच्यासाठीच होते मी, की 8,000 मीटरवर जिथं ऑक्सिजन लेव्हल फक्त 25% तुमची माइंड कसं रिएक्ट करेल. सो आय हं, वॉज टोटली प्रिपेअर्ड फॉर धिस. हं, मी एव्हरेस्टला जाताना 2 डेड बॉडीज बघितलेल्या. हं, आणि आम्हाला कर्नल राणाने स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली, की कुठला व्यक्ती बसला असेल, काय असेल, यू जस्ट फोकस ऑन युअर क्लाइंब. हं. तुम्ही आणि तुमच्या शेर्पांकडे यू नेव्हर नो कारण अशा 1-2 डेड बॉडीजला फेस करावं लागलं. जसं मी म्हणाले, की मी साउथ कोलला होते आणि मी टॉयलेटला चाललेले बाहेर. साउथ कॉलवर तर भरपूर डेड बॉडीज आहेत. लास्ट टू लास्ट एक 2-3 वर्षापूर्वी 200 डेड बॉडीज क्लीन केलेल्या ओह माय एव्हरेस्टवरून. गॉड! हां. सो साउथ कोलवर मी 1-2 डेड बॉडीज पाहिलेल्या. अ, त्यांचं मला जास्त म्हणजे हे नव्हतं कारण मी एव्हरेस्टच्या वेळी भरपूर फोकस होते. मला समिटला जायचं होतं. हां, पण लोत्सेच्या वेळी लोत्सेला एक डेड बॉडी आहे आणि दॅट्स द सिग्नल की तुम्ही लोत्सेच्या टॉपच्या जवळ आहे. म्हणजे 15 मिनिटं लोत्सेचा टॉप आणि एक्झॅक्टली टॉप रॉक आहे असा आणि त्याच्या खाली एक डेड बॉडी आहे. सो ती डेड बॉडी पाहिल्यानंतर जेव्हा मी त्या डेड बॉडीच्या जवळून जात होते, तेव्हा लिटरली माझं जे क्लाइम्बिंग गिअर असतं, एक जुमार असतं. ते रोपला फक्त आम्ही असेंड करू शकतो आणि जेव्हा मी ते जुमार माझ्याकडनं जुमार पुलच होत नव्हतं. माझं जुमार माझा लिटरली हात असा शेक करत होता आणि जेव्हा मी सबमिट करून खाली आले, तर तो माणूस माझ्या 3-4 दिवस स्वप्नातून गेलाच नाही. सो इट जस्ट ट्रॉमाटाइज्ड मी. आय नो. सो पण मकालूला पण 1-2 डेथ झालेल्या. सो मकालूला डेड बॉडी नाही पाहायला मिळाली, पण अ, 1-2 जवळच्या लोकांच्या डेथ झालेल्या. सो ते पण एक ट्रॉमाटाइज होतं. सो आय थिंक नाऊ सवय झाली आहे आय ऐकायची. नो. माउंटन्समध्ये भरपूर कधी-कधी बॅड न्यूज येतात. मोरल भरपूर डाउन पण होतं. पण ह्या बॉडीज काढायची किंवा त्यांना त्यांच्या घरी पाठवायची काय व्यवस्था असते? येस, येस असते. आमचा इन्शुरन्स असतो त्याच्यासाठी. हं, त्यामुळे शेर्पा जाऊन ॲक्चुअली एक्सपिडिशनपेक्षा जास्त चार्ज करतात कधी-कधी जर इन्शुरन्स नसेल तर. हं, त्यामुळे हाय अल्टिट्यूड रेस्क्यू टीम आहे तिथे. हं, हं. साधारणतः 7,000 मीटरपर्यंत हेलिकॉप्टर पण जाऊ शकतं. हां. अशा हेली रेस्क्यू वगैरे पण आहेत. सो हं. एखाद्याला रेस्क्यू लागला, डेथ डेथ झाली आणि डेड बॉडी वगैरे घेऊन यायची असेल, तर ह्या सगळ्या रेस्क्यू नेपाळमध्ये त्याच्यासाठी भरपूर
चांगली व्यवस्था आहे. ओके. भरपूर चांगल्या रेस्क्यू टीम आहेत. माझा शेर्पा स्वतःला आप्पा शेर्पा त्यांनी लोटसेच्या वेळी 2 जणांना माझ्यासमोर रेस्क्यू केलंय. पूर्ण टीम खालून बोलवतात आणि चांगल्या पद्धतीचं रेस्क्यू केलं जातं तिथे. अच्छा. पण हे तुझा एक शेर्पा तुझ्या सगळ्या समिट्सना तू एकच ठेवायचा असतो का प्रत्येक पर्वताला वेगळा वेगळा असतो? तसं काही नाहीये. म्हणजे आता मी लागपाचं मेन्शन केलंय. लागपा माझं स्वतः सोबत क्लाइंब करत नाही. तो हां. दुसऱ्या क्लाइंबर सोबत क्लाइंब करतो. पण आम्ही रोज एकाच आहे आणि त्याची एजन्सी आहे पायोनियर एडव्हेंचर म्हणून नेपाळमध्ये. हं. सो मी माउंटेनमध्ये ट्रस्ट असणं फार गरजेचं आहे तुमच्या शेर्पावर, तुमच्या गाईडवर आणि खरंय. लागपा नोज मी फ्रॉम 2013 एव्हरेस्ट पासून जेव्हा मी लहान होते आणि मी कशी चढायची आणि मी आता कशी क्लाइंब करते. सो ही सॉ माय ऑल द म्हणजे म्हणजे त्यांनी माझे ॲज अ म्हणजे जेव्हा मी एव्हरेस्टला होते, कशी होते, लोत्सेला कशी झाले आणि हे त्याला माहिती आहे. सो ही माझी आणि त्याची कम्फर्ट लेव्हल भरपूर चांगली आहे. सो तो मला नेहमी सांगतो, "प्रिपरेशन अशी कर, हे कर, ते कर." सो त्याच्यामुळे मी त्याच्यासोबत नेहमी क्लाइंब करते आणि भले माझे शेर्पा दुसरे असतात, पण तो माझ्यासोबत अलाईन असतो. त्यामुळे मी नेहमी त्याचं नाव घेते. आय फील सो पॉझिटिव्ह की हा तो आहे माझ्यासोबत. मग जसं एव्हरेस्टला कर्नल राणा होते, ही इज माय एनर्जी अँड आय कॅन ट्रस्ट हिम लाइक एनिथिंग. तसं आता जरी कर्नल राणा माझ्यासोबत येत नाहीत, तसं माझ्यासोबत लागतो असतो. सो आय ट्रस्ट हिम करेक्ट, लाइक करेक्ट. एनिथिंग. बरोबर आहे. कुठेतरी एक विश्वास ठेवावाच लागतो. बरोबर आहे. येस. पण मला एक सांग, तू आता हे इन्स्टिट्यूटमध्ये म्हणाली, की काही ठिकाणी तिथे रिजेक्शन पण होत असेल. पण एव्हरी पर्सन ज्यांना एव्हरेस्ट समजा सबमिट करायचं असेल, तर त्यांना ह्या इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग घेऊन एनरोल करूनच जावं लागतं का कोणीही जाऊ शकतं? तसं कोणीही जाऊ शकतं आजकाल. हं, पण नाही नेपाळ गव्हर्नमेंटनी एक रूल पण आता जस्ट कारण डेथ रेट बघितला तर भरपूर आजकाल व्हायला डेथ होत आहे. सो हं, नेपाळ गव्हर्नमेंटनी एक रूल काढला की तुम्ही 6000 मीटर पर्यंत क्लाइंब करणं भरपूर गरजेचं आहे. हं, सो 6000 मीटर पर्यंत तुम्हाला एव्हरेस्टच्या आधी क्लाइंब करायलाच पाहिजे. हं. आणि सेकंड गोष्ट जर तुम्ही इन्स्टिट्यूटमधनं तुम्ही जर टेक्निकली सगळ्याचं नॉलेज घेतलं, तर तुम्हाला समजायला फार मदत होतं, की तुम्ही माउंटनमध्ये कसे रिएक्ट करता. कारण तिथं भरपूर सिच्युएशन असतात. तुम्हाला ग्रेडिंग वगैरे पण मिळते. तुम्हाला नॉलेज पण मिळतं. सो मी प्रिफर करते जर एखाद्याला ॲज अ गिर्यारोहक व्हायचं तर त्यांनी ह्या इन्स्टिट्यूटमधून ट्रेनिंग घेणं फार गरजेचं आहे. करेक्ट वे जायचं. बरोबर. पण मग आता तुला अजून एक माझा प्रश्न आहे, की महाराष्ट्रामध्ये साधारण कुठे गेली? प्रियंका ऐकू येतंय? कॅन यू हां. हिअर मी? कॅन यू हिअर मी? येस, येस. महाराष्ट्रात किती किल्ले केलेले आहेस तू? महाराष्ट्रामध्ये आय थिंक 50-60 झालेले आहेत. आणि सगळ्या महाराष्ट्रातला अवघड किल्ला कोणता तुझ्या दृष्टीने? अवघड असं नाहीये मला आता सध्या. आता तुला एकतर कुठलाच किल्ला अवघड वाटणार नाही, हे आम्हाला मान्य आहे. पण ॲक्चुअली एक भैरवगड म्हणून आहे आणि अलंग-मलंग कुदान म्हणून ते 3 किल्ले आहेत. त्याला तो टेक्निकल सपोर्ट शिवाय आपण क्लाइंब करू शकत नाही. तो आय थिंक तो चांगले किल्ले आहेत ते एकदम. अच्छा. फेव्हरेट बघायला गेलं तर राजगड माझा सगळ्यात फेव्हरेट किल्ला आहे. मी माझे भरपूर बर्थडे राजगडवर सेलिब्रेट केले. सो राजगड इज माय रिअली फेव्हरेट. फेव्हरेट. ओके. बरं, आता तू K2 साठी तुझी तयारी चालू आहे, बरोबर? मग बंगलोरमध्ये तू राहून कशी काय तयारी करतेस त्याच्यासाठी? येस K2 कांचनजंगासाठी मी तयारी करते. कांचनजंगासाठी. K2 नाही करणार ट्राय? ह्या एक 2021 ला नेक्स्ट इयरला अच्छा, एप्रिलमध्ये. अच्छा. कारण मला वाटतं हाईट किती आहे साधारण? आय थिंक K2 इज 8600 आणि कांचनजंगा इज लाइक 8586. येस, येस. समव्हॉट 8500 क्लोजर. 8586 मीटर. येस. हां, हां. तर मग तिथे बंगलोरमध्ये तू काम करता कसं काय तू मॅनेज करते तुझं ट्रेनिंग? तर मग मी तेच सांगितलं 8 to 5 जॉब आहे आणि संध्याकाळी रोज ट्रेन करते. सॅटर्डे, संडे आज मला हॉलिडे असतो. मग मी लाँग रन करते. हां, कधी-कधी ट्रेकला जाते. हां, अ, अ, रॉक क्लाइम्बिंगला जाते हं. आणि जर मग महाराष्ट्रात असेल तर मग मी गड किल्ल्यांवर जाते. मी नुसतंच चढत नाही. तर मग मी लोड फेरी प्रॅक्टिस करते. एक 10 ते 12 किलो बॅकपॅकमध्ये घ्यायचं आणि मग ते क्लाइम्ब करायचं. मग त्याच्यात गड किल्ले पण बघून होतात आणि दुसरी गोष्ट प्रॅक्टिस पण होऊन जाते. असं दोन्ही बरोबर, मोटिव्ह करून मग मी हे करते. बरोबर. तू मगाशी तो एक फोटो दाखवलास, तो पाठीवरती 2-3 बॉक्सेस नेत होता. तर त्या बॉक्सेसमध्ये काय असतं जेवण? म्हणजे खाणं किंवा? येस. तर ते पोर्टर्स असतात, हाय अल्टिट्यूड पोर्टर्स. तर ते हं, सामान खालच्या कॅम्पवरून वरच्या कॅम्पपर्यंत, बेस कॅम्पपर्यंत पोहोचवतात. तर हां. बेस कॅम्पमध्ये कसं असतं, मोठी टीम असते, तर मग जेवण पण तेवढंच लागतं. सगळ्या गोष्टी लागतात. म्हणजे ते सगळं जेवणाचं वगैरेच सगळं घेऊन येत असतात आणि ते कसं आठवडा-आठवडा ह्याच्या बेसिसवर असतं.
कधी कधी वेदर खराब असल्यामुळे हेली वरपर्यंत बेस कॅम्प पर्यंत येऊ शकत नाही हेलिकॉप्टर, तर मग ते खाली डंप करतात. म्हणजे हे अल्टिट्यूड पोर्टर्स आहेत ते सगळं सामान वरती घेऊन जातात. पण वरती जेवण घेऊन भरपूर असतं, म्हणजे व्यवस्थित असतं. कधी असं वाटलं नाही की मला भूक लागलेली आहे आणि जेवण नाही मिळालं किंवा असं कधी झालं का? नाही, नाही असं कधीच झालेलं नाहीये, नाही. आणि आपण असं महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये बिलॉन्ग करतो. माझी मम्मी तर मला भरभरून जेवण देते. त्यामुळं कधी जेवणाचा तुटवडा असेल तरी गुळपोळे आहे आणि भाकरवडी या सगळ्या गोष्टी असतात. ते बरोबर ठेवतेस तू? हो, बरोबर. हो. ओह! अच्छा. आणि हे शेर्पा लोक स्वयंपाक करतात का तुम्हाला पण काही करावं लागतं? हां, हाय अल्टिट्यूडवर जसं जातो तसं आम्हाला करावं लागतं मॅगी वगैरे. कारण तिथं मेल्ट करावा लागतो आईस किंवा स्नो हो. आणि त्याच्यानंतरच पाणी मिळतं. त्यामुळे तिथे भरपूर व्हॅल्यू होऊन जाते पाण्याची आणि त्याच्यानंतर मग मॅगी वगैरेच होऊ शकतात गोष्टी. पण खाली जे मी जसा एक फोटो दाखवलेला ते सगळे खूप शेर्पा होते. हो. ते फार चांगलं जेवण बनवतात आणि म्हणजे इंडियन तर त्यांना म्हणजे फार छान पद्धतीने येतात. अच्छा. आणि आपलं आणि नेपाळी जेवण थोडंसं बऱ्यापैकी नाही, सेमच खूप येतं. छान जेवण असतं. मी गेलीये एकदा नेपाळला. अतिशय हां, जेवण म्हणजे छान. चविष्ट जेवण असतं. खूप आणि लोकं पण खूप चांगली आहेत तिथली. हो, लोकं पण हो, भरपूर छान. हो. चला, आपली वेळ संपत आलेली आहे प्रियंका, आणि तुझा खरंच मनापासून मी आभारी आहे. माझ्या टीमच्या वतीने मी आभार मानते. आणि आज एक आम्हाला एक तू खरंच एक नवीन वेगळी दिशा दिलेली आहेस. आणि जरी आम्ही तुझ्या इतके गिर्यारोहक मोठे नाही जरी झालो, प्रयत्न करू थोडाफार. परंतु जरी नाही झालो, पण तू जे एक महत्त्वाचा मुद्दा सांगितलास, की मेंटली माणसांनी स्ट्रॉंग होणं किती गरजेचं आहे आणि ते फक्त गिर्यारोहण करण्यापुरतंच मर्यादित नाही राहत, तर आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील आपण त्याचा चांगल्या पद्धतीने जर वापर करू शकलो, तर मला असं वाटतंय आपण म्हणजे स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि खूप खूप म्हणजे म्हणजे अक्षरशः मला तुला कधीतरी भेटायला आवडेल. नक्की आपण भेटू आणि तुझ्याकडून खूप अजून गोष्टी ऐकायला आम्हाला आवडतील. आणि तू आज आलीस आमच्या या शरयू यशोगाथावरती आणि मनमोकळेपणाने वेळात वेळ काढून तू आल्याबद्दल तुझं मी खरंच मनापासून आभार व्यक्त करते. आणि थँक तुझे जे नेक्स्ट समिट आहे, कांचनजंगा आहे, त्यासाठी आमच्या सर्वांच्याकडून, शरयू फाउंडेशनच्या टीम मेंबर्स कडून खूप खूप मनापासून शुभेच्छा. थँक आणि यू सो टेक मच. केअर. हां? Yeah, ma'am. You too. ओके. Take be safe, ma'am. Yeah. बाय. Okay. Bye. बाय.